मोरया गजानना 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 हॅलो. पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजाननाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी श्री गणेशाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी श्री गणेशाची आवड मोठी धावत आलो आरतीसाठी गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा चरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा मधुरापुरी कृष्णा मधुसूदना कृष्णा मधुरापुरी कृष्णा मधुसूदना कृष्णा ओ स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः आधो देवकी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवतापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसछेदन कौरवादी हननं कुन्ती सुतापालनं यतद्भागवत पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतम् गंगा मैया के पावन तट पर आनंद कंद परमात्मा के कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी राजा परीक्षित से कहते हैं, राजन अमृत वाहिनी गंगा मातेच्या पवित्र आणि पावन तीरावरती
भगवान श्यामसुंदराच्या कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगत आहे. सर्वांगाचे कान करून राजानं 7 दिवस ही भगवंताची दिव्य कथा श्रवण केली. दिले थोडा परिणाम असा झाला, 7 दिवसामध्ये राजाला मुक्ती प्राप्त झाली. राजाला मुक्ती प्राप्त झाल्यानंतर तीच पवित्र पावन कथा अनेक साधू संत मायबापांनी जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितले आणि अनेक जडजीवांचा या कथेच्या श्रवणानं उद्धार झाला. तीच दिव्य अलौकिक कथा पवित्र आपलं श्री क्षेत्र निंभेरे या गावी पवनतनय हनुमंतराय करुणानिधान पंढरीशी पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आयसाहेब अयोध्या नरेश राघवेंद्र सरकार भगवान प्रभू रामचंद्रजी तथा भगवान गणेश आणि भगवान निंभेरेश्वरांच्या ह्या पवित्र आणि पावन दरबारामध्ये उपस्थित आहे. कथेचं औचित्य सर्वांना ज्ञात आहे. आपल्या निंभेरे गावातील असणारा ढेपे परिवार आणि ढेपे परिवारातील असणारे सदस्य पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय स्वर्गीय श्री नामदेव मुरलीधर ढेपे यांच्या 5व्या क्रमांकाच्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून त्यांची 2 असणारे मुलं, त्यांची असणारे सुकन्या आणि समग्र असणारा ढेपे परिवार यांच्या वतीनं या कथेत आयोजन झालेलं आहे. आज कथेचा असणारा प्रथम क्रमांकाचं सत्र आहे. या पवित्र पावन प्रांगणामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वच भगवत भक्तांच्या चरणारविंदावरती प्रथमतः ह्या व्यासपीठावर मी अभिवादन करतो. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जोग पानी. व्यासपीठावर विराजमान असणारे सर्वच असणारे महाराष्ट्री त्यांच्या चरणारविंदावरती मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या 3 प्रकारचे ऋण प्रत्येक असणाऱ्या जीवात्म्यावरती आहेत. बरं, पहिले जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं आध्यात्मिक ऋण, दुसरं जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं दैवी ऋण आणि 3ऱ्या क्रमांकाचा असणारा जे ऋण आहे त्याला म्हटलं जातं भौतिक ऋण. बरं, आध्यात्मिक ऋण आपल्यावर कोणाचा आहे? आध्यात्मिक ऋणाचा विचार ज्या वेळेला आपण पाहतो, थोडासा गेन कमी कर, 1 नंबरचं बटन थोडंसं. भगवंताच्या आणि संतांच्या आपल्यावर असणारा जे उपकार आहे त्याला आध्यात्मिक उपकार म्हटलं जातं. बरं, चंद्र, सूर्य, वृक्ष, नदी यांचे आपल्यावर जे उपकार आहे याला दैवी उपकार म्हटलं जातं आणि जन्मदात्या माता पित्यांचे तथा ज्येष्ठ श्रेष्ठांचे आपल्यावरती जे उपकार असतात त्यांना भौतिक उपकार म्हटलं जातं. बरं, खरं तर या 3ही ऋणातून उतराई होण्याचा प्रत्येक जीवात्म्यानं काय करावा, विचार करावा. आध्यात्मिक ऋणातून जर उतराय जर व्हायचं असेल, भगवंताच्या ऋणातून जर उतराय व्हायचं असेल, त्यासाठी साधुसंत मायबापांनी आपल्याला साधन सांगितलं. महाराज, कोणतं साधन सांगितलं? ते साधन म्हणजे प्रभुनाम चिंतनाचं साधन सांगितलं. जेने हा जीव धीला दान
तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गुण गायन तयाचे. भगवंताच्या ऋणातून जर उतराय व्हायचं असेल तर सदैव प्रभू नाम चिंतन केलं पाहिजे. संतांच्या ऋणातून जर उतराय जर व्हायचं असेल, त्या साधुसंत मायबापांनी आपल्याला जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपण मार्गस्थ झालं पाहिजे. आणि माय पित्यांच्या ऋणातून जर उतराय व्हायचं असेल तर आहे तोपर्यंत त्यांची सेवा, आणि गेल्यानंतर त्यांचं काय करावं, स्मरण करावं. ज्ञानोबारांची ओवी फार सुंदर आहे. ओवी बहुतेकांच्या पाठांतरात आहे, ओवी सगळ्यांच्या पाठ आहे, पण बहुतेकांची ओवीकडे पाठ आहे एवढी फक्त शोकांतिका आहे. बरं, ओवी फार गोड आहे, महाराज सर्वांना ओवी ज्ञात आहे. सकल तीर्थाची धुरे जिये का माता पिता रे तया सेवे सिकीर शरीरे लोन की जय. महाराज ज्ञानेश्वर माऊली जोपर्यंत माता पिता हयात आहे तोपर्यंत त्यांची सेवा, आणि गेल्यानंतर त्यांचं काय करावं, स्मरण करावं. समग्र परिवाराचा आसार हा मानस आहे. 5व्या क्रमांकाचा आसार हे पुण्यस्मरण आहे. आणि तत्संबंधानं आयोजित आसार हे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 या ठिकाणी संपन्न होत आहे. जो पर्वकाल आहे तो म्हणजे अधिक मासाचा आसारा पर्वकाल आहे. बरं, हा जो महिना आहे हा महिना सर्वसामान्य नाही. हा अधिक मास म्हणजे पर्वकाळ आहे. पर्वकाळ, मला वाटतं आपण पर्वकाळ आणि सामान्य काळ यांच्यामधला भेद याच्यापूर्वी केव्हा तरी ऐकला असेल. सामान्य काळ कशाला म्हणायचं, जास्त साधना केल्यानंतर आपल्या पदरामध्ये थोडं फल जिथं पडतं त्याला म्हणावं सामान्य काळ. आणि कमी साधना करून आपल्या पदामध्ये जास्त फळ ज्या वेळेला पडतं त्याला म्हणायचं पर्वकाळ. हा सारा पर्वकाळ आहे. याला अधिक मास म्हटलं जातं. हा अधिक मास दर 33 महिन्यानंतर येतो. बरं, 33 महिन्यानंतर येतो. आणि खरं तर हा अधिक मास असताना थोडासा उद्विग्न होता. जगाच्या नायकानं अधिक मासाला आपल्या जवळ घेतला आणि स्वतःचं नाव दिलं. याला आणखीन एक नाव आहे, याला म्हटलं जातं पुरुषोत्तम मास. आज अधिक मास, पुरुषोत्तम मास, आणखीन त्याला म्हटलं जातं मल मास. आणि आपल्या ग्राम्य भाषेमध्ये त्याला एक सोपं नाव आहे महाराज, त्याला म्हणतो आपण धोंड्याचा महिना. अशा ह्या पवित्र आसाऱ्या पर्व कालावरती ह्या सुंदर अशा 3.5 दिवसाच्या कथा यज्ञाचं ह्या परिवाराच्या वतीनं आयोजन झालेलं आहे. आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं या कथा श्रवणाचं भाग्य प्राप्त होणार आहे. या मंडपामध्ये येण्यासाठी सुद्धा मोठं भाग्य लागतं महाराज. कोणी या मंडपामध्ये येऊ शकत नाही. बरं, कोणी येऊ शकत नाही. माझ्या मनाचे शब्द नाही, ज्याच्यावरती भगवंताची कृपा होते तोच आसार या मार्गाने येतो महाराज. माझ्या मनाचे शब्द नाही. बरं, मी तुम्हाला गोस्वामीजींची चौपाई सांगेल. गोस्वामीजी म्हणतायत, अति हरि कृपा जाही पर होई, जाही पर होई. अति हरि कृपा जाही पर होई, जाही पर होई. अति हरि कृपा जा पर होए, जा पर होए. अति हरि कृपा जा पर होए,
जा पर होय पाव देई यही मार्ग सोही पाव देई यही मार्ग सोई श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव यन वासुदेव हरि कृपा जागी पर होई पाव देही यही मार्ग सोई श्री कृष्ण गोविंद हरे गोविंद हरि मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव वासुदेव भगवान भगवान की जय अति हरि कृपा जागी पर होई पाव देही यही मार्ग सोई ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली तो या मार्गानं काय टाकतो पाऊल टाकतो महाराज ही कथा म्हणजे एक प्रकारचा सारा सत्संग आहे सतसंग सत्य अधिक संग हे दोन शब्द एकत्र आले का त्याच्यापासून सत्संग शब्द तयार होतो सत्य म्हणजे काय जिथं सत्य तत्वाचा संग आपल्याला प्राप्त होतो त्याला म्हणावं सत्संग काय आहे सत्य ज्याचा तीनही कालामध्ये बाध होत नाही त्याला म्हणावं त्या ठिकाणी सत्य दोन प्रकारच्या असणाऱ्या सत्याचा विचार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो महाराज एक असणारा त्या ठिकाणी सापेक्ष सत्य आणि दुसरा असणारा निरपेक्ष सत्य रस्त्यानं जाता जाता पायामध्ये चप्पल नव्हती पाय असणारा एखाद्या वस्तूवरती पडला गारगार वाटलं आणि त्याला भास झाला मला सर्प काय झाला दंश झाला बरं सर्प दंश झाला आणि आता असारा त्याच्या बरोबरचे जोडीदार होते त्यांनी विचार केला म्हणे आपण एक काम केलं पाहिजे जरा लक्षण पाहिले पाहिजे लिंबाचा पाला घेतला आणि त्याला खाण्यासाठी दिला ते सणासण खायला लागलं महाराज ते म्हणतं मला गोडच लागतो बरं ज्याला दंश झाला त्याला कडू गोष्ट सुद्धा काय लागते गोड लागते महाराज सगळ्या जीवांना संसारानं दंश केला परिणामाचा झाला कडू असणारा संसार आपल्याला काय लागतो गोड लागतो आणि गोड असणारा परमार्थ आपल्याला कडू लागतो विषय विषयाचा पलिवाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला अरे म्हणे दुसरं लक्षण आपण शोधलं पाहिजे अंधार होता महाराज धावर गेलं मिरच्या आणल्या मिरच्या त्याला खायला दिल्या सणासण मिरच्या खायला लागलं महाराज काय म्हणायला लागलं ज्या अर्थी याला तिखट मिरची गोड लागते ज्या अर्थी कडू असणारा लिंबाचा पाला त्याला गोड लागतो याचा अर्थ त्याला काय झाला सर्पदंश झाला अरे म्हणे बॅटरी आणली पाहिजे बरं धावर गेले शेजारी एक म्हातारा बाहेर झोपलेलं होतं बहुतेक म्हातारे झोपायला बाहेरच असतात पण आता त्या भीतीमुळे आतमध्ये गेले बरं त्या ठिकाणी असं असणार आहे ना बहुतेक म्हातारे गवळणीमध्ये आलं महाराज दारी निजला होता म्हातारा आपल्या मनाचे शब्द नाही आणि मग आशा बाबांना उठवलं महाराज उठा बाबा उठा आमच्या एका व्यक्तिमत्वाला सर्पदंश झाला बाबा म्हणले आताच नुकतीच कुठं मला झोप लागली मला उठू नका बाबांना सांगितलं म्हणे बाबा तुम्ही उठा अगर नका उठू पण एक लक्षात ठेवा ज्या सर्पाचा दंश झालाय त्या सर्पाचं मुख तुमच्याच घराच्या दिशेनं होतं बाबांनी पायानं चादर उडवली चला रे साप आला रे आणि बॅटरी घेऊन आले महाराज आणि आता बॅटरीच्या प्रकाशामध्ये पाहिलं तो सर्प नव्हताच महाराज ते काय होतं दोरी होती रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर सर्प सत्य भासला का त्याच्या सापेक्ष दोरीच्या सापेक्ष याला म्हणावं सापेक्ष सत्य पण परमात्मा हा निरपेक्ष सत्य आहे मायबाप सत्य तू विठ्ठल सत्य
सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला आबहा दाविला जगदा करू काबहा दाविला जगदा करू सांभाळी आपुले माया सांभाळी गे माया परमात्मा भूतकाळा सत्य म्हणून पहिलं सत्य, तोच परमात्मा भविष्यामध्ये सुद्धा सत्य म्हणून दुसरं सत्य, आणि तोच परमात्मा वर्तमानामध्ये सुद्धा सत्य म्हणून सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगता भास. अशा सत्य परमात्म्याचा परिचय ज्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो त्याला म्हणावं सत्संग. त्या सत्य परमात्म्याच्या स्वभावाचा परिचय आपल्याला ज्या ठिकाणी होतो त्याला म्हणावं सत्संग. ज्या सत्य परमात्म्याच्या कार्याचा परिचय, त्याच्या स्वरूपाचा परिचय आपल्याला ज्या ठिकाणी होतो, स्वभावाचा परिचय ज्या ठिकाणी होतो त्याला म्हणावं सत्संग. आणि कथा म्हणजे एक प्रकारचा असारा हा सत्संग आहे. आणि अशा सत्संगामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित झालेलो आहोत. पुरुषार्थानं बऱ्याच गोष्टी प्राप्त होतील महाराज. पुरुषार्थानं काय काय मिळेल? पुरुषार्थानं निपट निरंजनलाल स्वामींचा असारा दोहा मोठा दिव्य आहे. पुरुषार्थ जर केला तर गेलेले वडील प्राप्त होतील महाराज. नचिकेताला गेलेले वडील प्राप्त झाले. बरं, पुरुषार्थानं गेलेली माता प्राप्त होईल, झाली ना. परशुरामजींना त्यांची गेलेली माता प्राप्त झाली. पुरुषार्थाच्या माध्यमातून गेलेला मुलगा प्राप्त होईल. संदीपनी ऋषींना त्यांचा गेलेला मुलगा पुनश्च प्राप्त झाला. पुरुषार्थानं गेलेले बंधू प्राप्त होतील. धर्मराजाला त्यांचे गेलेले चारही आसारे बंधू प्राप्त झाले. त्यात पुरुषार्थानं गेलेलं राजवैभव प्राप्त होईल. राजा हरिश्चंद्राचं गेलेलं राजवैभव राजा हरिश्चंद्राला प्राप्त झालं. या सगळ्या गोष्टी जरी पुरुषार्थानं प्राप्त होतील, पण सत्संग नावाची गोष्ट अशी आहे ती भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्तच होत नाही महाराज. आता मी विस्तार केला, फक्त तो दोहा सर्वांनी ऐका बरं. तात मिले पुनि मात मिले, सुत भ्रात मिले जुबती सुखदाई. राज मिले गजराज मिले, सब साज मिले मन वंचित पागी. हे लोक मिले विधि लोक मिले, सुर लोक मिले वैकुंठ ही जाई. सुंदर और मिले सबही पर, संत समागम दुर्लभ भाई रे. भाई रे दुर्लभ भाई रे. भाई रे दुर्लभ भाई रे. भाई दुर्लभ भाई रे. भाई रे दुर्लभ भाई रे. हाँ दुर्लभ भाई रे. मात मिले पुण्य मात मिले, सुत भ्रात मिले जुबती सुखदाई. राज मिले गजराज मिले, सब साज मिले मन वंचित पाई. लोक मिले सुर लोक मिले, विधि लोक मिले वैकुंठ ही जाई. सुंदर और मिले सबही पर, संत समागम दुर्लभ भाई रे. भाई रे दुर्लभ भाई रे. भाई रे दुर्लभ भाई रे. भाई रे दुर्लभ भाई रे.
दुर्लभ भाई रे दुर्लभ भाई रे ना. ते म्हणजे गेलेले वडील प्राप्त होतील, मात मिले गेलेली माता प्राप्त होईल, सुत भ्रात मिले जुबती सुखदाई, राज मिले गजराज मिले. पण सत्संग स्वतःच्या असणाऱ्या पुरुषार्थानं प्राप्त होत नाही. त्यासाठी भगवंताचीच कृपा लागते महाराज, तेव्हा सत्संग प्राप्त होत असतो. म्हणून आपल्यावरती सर्वांची भगवंताची कृपा आहे, म्हणून आपण या मंडपामध्ये आलायत महाराज. ते एक वाक्य आपण याच्यापूर्वी कधीतरी ऐकलं असेल. निवडणुका होतात महाराज, होतात ना निवडणुका. आताही आपल्याकडे झाली त्या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर जे निवडून आले ते जातात महाराज. कुठं जातात? ते संसदेमध्ये जातात ना. संसदेमध्ये जनता जिन्हें चुनती है वो संसद में जाते हैं, और मेरे भगवान जिन्हें चुनते हैं वो इस सत्संग में आते हैं. असा हा सत्संग मोठा दुर्लभ आहे. कथा म्हणजे एक प्रकारची आसारी गंगा आहे. गंगा कळते ना आपल्याला. गंगा भगवान सदाशिवांपासून 2 गंगेचा उगम झाला महाराज. एक गंगा त्यांच्या मस्तकातून प्रगट झाली, तिला म्हटलं जातं जटाशंकरी. आणि एक गंगा त्यांच्या आसाऱ्या श्रीमुखातून आसारी बाहेर निघाली. जी श्रीमुखातून बाहेर निघाली ती म्हणजे कथारूपी गंगा. बरं, पण 2 गंगेमध्ये भेद आहे. काय भेद आहे 2 गंगेमध्ये? जी जटेतून गंगा निघाली ना ती उत्तर प्रदेशामध्ये आहे, आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. पण ही कथारूपी गंगा आपल्यापर्यंत वाहत आली. हा दोघांमधला असणारा भेद आहे महाराज. त्या गंगेपर्यंत आपल्याला जावं लागतं आणि कथारूपी गंगा आपल्यापर्यंत वाहत आली. फक्त आपण असणारा तिच्यामध्ये हात धुणं हे प्रत्येकाचा असणारा काय आहे? कर्तव्य आहे. आणखीन 2 ज्या गंगेमधला भेद काय? त्या गंगेमध्ये सिद्ध, त्या गंगेमध्ये पाहू जर गेलं तर काय पाणी आहे. त्या गंगेमध्ये पाणी आहे ना. आणि ही जी कथारूपी गंगा आहे, बेस चिन्ह कर बरं. ही जी कथारूपी गंगा आहे ना, कथारूपी गंगा, या कथारूपी गंगेमध्ये सिद्ध संतांची आसारी वाणी आहे महाराज. सिद्ध संतांची वाणी या कथारूपी गंगेमध्ये आहे. आणखीन आहे का दोघांमधला भेद? त्या गंगेमध्ये जर एखाद्याचा पाय जर घसरला तर समजून घ्यायचं ते गेलं महाराज. कुठं गेलं दादा? गंगे जर पाय घसरला तर गेलं. कुठं गेलं? गंगासागरला गेलं महाराज. बरोबर आहे ना. ते गंगासागरलाच पोहोचलं. त्या गंगेमध्ये पाय जर घसरला तर गंगासागरला पोहोचतो. आणि या कथारूपी गंगेमध्ये पाय घुसरून जर एखादं जर पडलं तर त्याचा भवसागर पार होतो. हा दोघांमधला असा भेद आहे. अशी कथारूपी गंगा या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपस्थित आहे. आणि ही जी कथा आहे ना, ती गंगा आपल्याला शुद्ध बनवते महाराज. कुठून शुद्ध बनवते? ती गंगा बाहेरून शुद्ध बनवते, बाहेरून शुद्ध करते. बरं, ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केलं. फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप, गंगे जैसे महाराज, ज्ञानेश्वर मावोले. ती गंगा बाहेरून शुद्ध करते महाराज, आणि कथारूपी गंगा आपल्याला आतून शुद्ध करते. सर्वजण ऐका. बाह्य शुद्धीपेक्षा अंतरशुद्धी असणारे फार महत्वाचे आहे. जगाच्या नायकाला आवडतं महाराज. आपण बाहेरून शुद्ध असणारा देवाच्या नायकाला त्या ठिकाणी आवडण्यापेक्षा आपण आतून किती शुद्ध आहोत जगाचा नायक तेच पाहतो. कथारूपी गंगा आतून आपल्याला निर्मळ करते. भगवंताला तेच आवडतं महाराज. स्वतः भगवंत सांगतायत, निर्मल मन जन सोमोही पाया,
छिद्र न भावा. आतून जर निर्मल जर व्हायचं असेल तर आपण या गंगेमध्ये डुबकी मारली पाहिजे. बरं, ह्या गंगेमध्ये डुबकी मारली पाहिजे. आतून निर्मल करते. ही कथा घटनात्मक आहे. अनेक घटना आपल्याला पाहायला भेटतात महाराज. गजेंद्र मोक्षाची आसारी कथा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण ते फक्त थोडं थोडं त्याचा आसारा फक्त नामनिर्देश करून पुढे जाणार आहोत. तो गजेंद्र ज्या वेळेला त्या त्रिकुट पर्वताच्या पायथ्याला आसाऱ्या सरोवरामध्ये विहार करण्यासाठी गेला. सर्व परिवार त्याच्या सोबत होता आणि त्याचा पाय पकडला होता, नकरानं पकडला होता. सगळ्यांनी प्रयत्न केले महाराज. सुना होत्या, मुलं होते, पत्न्या होत्या. आणि मग आता पाय पकडल्यानंतर असा त्यांनी सोंडीला शेपटी लावण्याची लांब शुंकाला तयार केली आणि गजेंद्राला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते. पण माणूस जोपर्यंत स्वस्थानावरती आहे तोपर्यंत तो बलवान असतो. त्यानं एकदा त्याचं स्थान सोडलं का त्याचं बल कमी होतं. बरं, नक्र त्याच्या स्थानावरती होता, तो बलवान होता. तो पुन्हा आसाराच्या गजेंद्राला पाठीमागं ओढत होता. भागवत म्हणते हजारो वर्ष त्या ठिकाणी काय चाललं, हे युद्ध चाललं. आणि मग सुनांनी विचार केला म्हणे आता सासऱ्याच्या नादी लागण्यापेक्षा त्यांनी आपल्या सोंडा काढल्या, नवऱ्यांच्या कानामध्ये टाकल्या. त्यांना सांगितलं तुम्हा सांगते वेगळं निघा, गजेंद्राचं चाललंय. बरं, फक्त आपण जोडून घेण्याचा प्रयत्न करा. आणि पाहता पाहता सुना निघून गेल्या, त्यांच्या पाठीपाठ असणारे मुलंही निघून गेले. काय झाला पुढे प्रसंग? पत्न्या थांबल्या महाराज. थोड्या कालावधीपर्यंत पत्न्या थांबल्या आणि पुन्हा एकत्र बसल्या. ते म्हणल्या म्हाताऱ्याचं काय लोणचं घालायचं का, चला तिकडं नातवंड सांभाळायला चला महाराज. आणि पाहता पाहता पत्न्या सुद्धा निघाल्या. आणि हा गजेंद्र किलकिल्या नजरेनं पाहत होता. कुणाकडे पाहत होता? परिवाराकडे पाहत होता. सगळे निघून गेले होते महाराज. जरी घटना आहे पण ती घटना आपल्याला आतून त्या ठिकाणी हलवणारी आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. कोण आहे गजेंद्र? प्रत्येक जीवात्मा म्हणजे त्या ठिकाणी गजेंद्रच आहे. त्रिकुट नावाचा पर्वत म्हणजे त्या ठिकाणी त्रिगुणातीत असणारं हे शरीर आहे. सरोवरामध्ये विहार करत होता म्हणजे प्रपंचरूपी सरोवरामध्ये आपण सुद्धा काय करत आहोत? विहार करत आहोत. आणि जसा त्या गजेंद्राचा पाय नकरानं पकडलाय तसा आपला सुद्धा पाय पकडलेला आहे. कोणी पकडलेला आहे आता तुम्हाला दिसणार नाही महाराज, आपण लगेच चेक करून पाहता. पण आपलाही पाय पकडला. कोणी पकडला? काळरूपी नकरानं पकडलेला आहे. आणि त्याच्या तडाख्यातून आपल्याला कोणी सोडू शकणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा. तुकोबाराय सर्वांना सांगतात कळेल कळेल तुम्हाला. केव्हा कळेल? अंतकाल समयाला तुम्हाला कळेल. तुकोबांचे आसारे शब्द आहे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. 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 राहाती निराळी रांडा पोरे सकळ. 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 कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. राहाती निराळी रांडा पोरे सकळ. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. राहाती निराळी रांडा पोरे सकळ. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. राहाती निराळी रांडा पोरे सकळ.
आणि ज्या वेळेला गजेंद्राच्या लक्षामध्ये आलं, सर्वांनीच माझा धिक्कार केला. आणि मग त्यानं असं फूल घेतलं आणि फूल आसारा भिरकावलं. जो कोणी ब्रह्मांडाचा चालक मालक असेल तो मला या संकटातून सोडेल. जगाच्या नायकापर्यंत त्याचा आसारा आवाज गेला. मायबाप, हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलत गोली पीछे होत आवाज. जगाचा नायक वायू वेगानं आला आणि त्या जगाच्या नायकानं काय केला, नकराचा उद्धार केला आणि गजेंद्राला त्या संकटातून सोडवलं. महाराज, जरी घटना असली पण आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती सूचित करणारी आहे. ही कोणीच कामाची नाही, प्रसंग आपल्या समोर आहे महाराज. म्हणून हे श्रीमद भागवत आसारा घटनात्मक आहे, हे स्तुत्यात्मक आहे, हे गीतात्मक आहे आणि हे आसार उपदेशात्मक आहे. इथं अनेक उपदेश आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला भेटतात महाराज. आणि अशा आसारा ह्या श्रीमद भागवताच्या माध्यमातून आपल्याला अनेक भक्तांचं चरित्र पाहायला भेटतं. आणि आपण आसारा स्वतःचं आत्मदर्शन घडतं महाराज. मी नेमकं कोण आहे हे आपल्याला कळतं. बरं, खरं तर प्रत्येकजण स्वतःला सज्जनच समजतो महाराज. आता जर म्हणलं ना कोण कोण सज्जन आहे त्यांनी वरती बोटं करा. बाकी त्यांच्या लाज काजा आपल्याला खाली ठेवावं लागते, नाही तर प्रत्येकाला आपला हात उंचच करावा वाटेल. बरं वाटेल ना प्रत्येकाला. प्रत्येकजण स्वतःला काय समजतो, सज्जन समजतो. परंतु आपल्या मनरूपी आरशामध्ये आपण जरा डोकावून पहा. ही कथा आपल्याला त्या ठिकाणी सांगेल महाराज. आरसा आहे ना, आरसा आहे ना, आरसा प्रत्येकाच्या घरी आरसे आहे महाराज, आहे ना आरसे. आता कोणत्याही बाजूला पहा आपल्याला आरसेच दिसत आहे ना. पूर्वीच्या काळी एवढे आरसे नव्हते महाराज. पूर्वीच्या काळी एखादा आरसा असायचा आणि तोही एखाद्या मुलाकडून खाली पडला का तो फुटायचा आणि मग त्याच्यामधला मोठा भाग घ्यायचा आणि भिंतीला पक्का करून टाकायचा. ज्याची उंची जादा त्यानं असं वाकून पाहिजे, ज्याची उंची जादा त्यानं टाचा उंच करून पाहिजे. होते ना आरसे. काय करतो आरसा? आरसा आपल्याला भूतकाळ दाखवतो का वर्तमान दाखवतो का भविष्यकाळ दाखवतो? आरसा आपल्याला वर्तमान दाखवतो. सखूबाईनं पाहिलं तर आतून सखूबाईच दिसते महाराज, पुढं बसल्या म्हणून नाही बरं. त्या ठिकाणी कोण दिसते त्याच्यातून? सखूबाईनं पाहिलं ठोकूबाई थोडीच दिसेल महाराज. अरे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी वर्तमान दर्शवणारा कोण आहे? आरसाच आहे महाराज. तसं मनरूपी आरशामध्ये आपण डोकावून पहा. मोरा मन दर्पण कहेला मनरूपी आरशामध्ये आपण डोकावून पहा. हो मुखडा देखले प्राणी जरा दर्पण में देख ले कितना पाप है कितना. अरे देख ले कितना पुण्य है कितना तेरे 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 जीवन में. मुखडा देख ले प्राणी. कथा म्हणजे एक प्रकारचा आसारा आरसा आहे. याच्यामध्ये डोकावून पाहिल्यानंतर कळेल आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत. सज्जन कुणाला म्हणायचं? सज्जन कुणाला म्हणायचं? अरे ज्याच्याकडून शोधून सुद्धा दुर्गुण पाहायला भेटत नाही त्याला म्हणावं सज्जन. माझ्या मनाचे शब्द नाही, तुकोबांचे शब्द आहेत महाराज. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पाहताची अवगुण मिळे चिना. शोधून सुद्धा ज्या ठिकाणी अवगुण आपल्याला पाहायला भेटत नाही त्याला म्हणावं सज्जन. कथा आपल्याला त्या ठिकाणी अंतर्मनाला त्या ठिकाणी निर्मल करणारी आहे महाराज. आपण मनामध्ये डोकावून पहा. आपलं मन मलिन आहे का आपलं मन आसार शुद्ध आहे? आणि एकदा आपलं मन, एकदा आपलं हृदय जे आपल्याला त्या ठिकाणी शुद्ध होतं. येवोनी गोपाळ राहेते, येवोनी गोपाळ राहेते थे, राहेते थे. येवोनी गोपाळ राहेते थे, राहेते थे
चित्त कर रे निर्मळ तुका म्हणे चित्त कर रे निर्मळ येवोनी गोपाळ राहते थे येवोनी गोपाळ राहते थे. चित्ताला निर्मलता प्रदान करणारी ही भगवंताची कथा मोठी अगम्य आहे. या श्रीमद भागवताचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला याच्यामध्ये 18,000 श्लोक आहे, त्यामध्ये 12 स्कंद आहे आणि 335 अध्याय आपल्याला पाहायला भेटतात. बरं, हे जे 12 स्कंद आहे ना, हे म्हणजे भगवंताचे आसारे जणू काही अवयव आहे. श्रीमद भागवत म्हणजे सर्वसामान्य नाही. बरं, ग्रंथ म्हणजे सर्वसामान्य समजू नका. ज्या वेळेला भगवंत निजे धामाला जाण्यासाठी निघाले ना, भगवंताचं अवतार कार्य भगवंताला पूर्णत्वाला न्यायचं होतं. 125 वर्षाचं भगवंताचं आयुष्य आता पूर्णत्वाला गेलं आणि आता जगाच्या नायकाला आपला अवतार कार्य पूर्णत्वाला न्यायचं. उद्धवजी सोबत होते. उद्धवाला सांगितलं आता आम्हाला निज धामाला जायचं. निज धाम म्हणजे काय? जेथून आलो पुन्हा तेथे जाणे. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले आणि मानव देह घेऊन निज धामा गेले. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि मग उद्धवानं भगवंताला विचारलं, म्हणे देवा तुम्ही आता निज धामाला जाणार खरं, पण मग आम्ही तुम्हाला शोधायचं कुठं? आणि त्यावेळेला भगवंताने सांगितलं काळजी करू नका, हे जे श्रीमद भागवत आहे ना, त्या श्रीमद भागवतामध्ये मी काय होणार? स्थिर होणार. म्हणजे श्रीमद भागवत सर्वसामान्य नाही, हे प्रत्यक्षामध्ये भगवंताचा आसारा वाङ्मयीन आसारा काय आहे? त्या ठिकाणी वाङ्मयीन आसारा स्वरूप आहे. बरं, एक भगवंताचा आरच्या स्वरूप आणि दुसरा आसार हे त्याचं वाङ्मयीन स्वरूप आहे. आणि हे जे 12 स्कंद आहे ते म्हणजे भगवंताचा एक एक आसारा अवयव आहे. पहिला आणि दुसरा स्कंद म्हणजे त्या ठिकाणी भगवंताचा उजवा आणि डावा आसारा पाय आहे. तिसरा आणि चौथा आसारा स्कंद म्हणजे भगवंताचा उजवा आणि डावा आसारा दंड आहे. 5वा आणि 6वा स्कंद म्हणजे भगवंताची उजवी आणि डावी आसारी मांडी आहे. 7वा आणि 8वा आसारा स्कंद म्हणजे भगवंताचा आसारा त्या ठिकाणी उजवा आणि डावा हात आहे. 9वा स्कंद म्हणजे वक्षस्थल. 10वा स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय. 11वा स्कंद म्हणजे भगवंताचा आसारा ललाट. आणि 12व्या क्रमांकाचा स्कंद म्हणजे भगवंताने उभारलेला डावा आसारा त्या ठिकाणी हात आहे. महाराज, हा ग्रंथ सर्वसामान्य नाही, म्हणून तर याला प्रत्यक्षामध्ये श्रीकृष्ण म्हटलं जातं. आपण आरतीमध्ये म्हणणारच आहोत, ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरहे शांती नात ही वदती कृष्णपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता. श्रीमद भागवत म्हणजे भगवंताचं वाङ्मय आसारा स्वरूप आहे, जे स्वतः भगवंताच्या श्रीमुखातून बाहेर निघालेला आहे. श्रीमद भागवत म्हणजे प्रत्यक्षामध्ये 5व्या क्रमांकाचा आसारा वेद आहे. श्रीमद भागवत म्हणजे वेद आणि उपनिषदांचा आसारा सार आहे. हेच श्रीमद भागवत म्हणजे त्या ठिकाणी अनेक आसारा रसांचा सागर आहे. हेच आसारा श्रीमद भागवत म्हणजे ज्याच्यामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य भरगच्च भरलेलं आहे, असं हे श्रीमद भागवत आहे. सगळ्या पुराणांच्या आसाऱ्या तिलक स्थानी जर काय आहे ते म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. मृत्यूला मंगलमय बनवणारा आसार हे श्रीमद भागवत आहे. बरं, जो जो जन्माला आला त्याला थांबायचंच आहे महाराज, या मृत्यू लोकाचा नियम आहे. तो मृत्यू जर मंगलमय जर करायचा असेल, जीवन जगत असताना ज्याला आपलं जीवन मंगलमय बनवायचं, जगणं मंगलमय बनवायचं, त्यानं भगवान प्रभू रामचंद्रजींच्या आसाऱ्या दिव्य कथेचा म्हणजे रामायणाचा आपण काय घ्या, मागोवा घ्या.
भावानं भावाशी कशा पद्धतीनं वागावं ते शिकवणारं रामायण आहे. मुलानं माता पित्याशी किती अनन्य असावं ते शिकवणारं रामायण आहे. आपण भाग्यवान आहे. आबरपुरीमध्ये जाऊन श्रीमंत आपण असणारा रामकथा काय केली, श्रवण केली महाराज, आणि तेथीलच गुणीजन आपल्याला प्राप्त झाले. ते सुद्धा आपलं भाग्यच आहे महाराज, असं असणार आहे. हे सुद्धा भाग्य आहे. रामायण आपल्याला शिकवतंय पतिव्रतेनं आपल्या पतीशी किती अनन्य असावं, दोघांनी एकमेकाशी किती अनन्य असावं. अनन्य असलं पाहिजे ना, हे शिकवणारं रामायण आहे. जीवन दिव्य बनवणारं रामायण आणि मृत्यू मंगलमय बनवणारं काय आहे, हे श्रीमद भागवत आहे महाराज. मारायचं ना प्रत्येकाला एक ना एक दिवस थांबायचं. आएगा सो जाएगा हे राजा रंक फकीर, कोई सिंहासन चल चढ़ा, कोई बांधे जंजीर, शायद जीवन इसी का नाम है, इधर कोई आ रहा है उधर कोई जा रहा है, इधर कोई गा रहा है उधर कोई रो रहा है, इधर एक दूल्हा घोड़े पे चढ़ा जा रहा है और उधर एक का जनेजा उठा जा रहा है. तू लाख हिफाजत कर ले, अरे तू लाख करे रखवारी रे, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तो लाख हिफाजत कर ले, तो लाख करे रखवाली, लाख हिफाजत कर ले, तो लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, ताली ताली हाँ. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, 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 पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवारी रे, उड़ जाएगा एक दिन रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तनरूपी पिंजऱ्यातील असणारा एक दिवस असणारा आत्मारूपी पक्षी उडून जाणारा हे सर्वांनी लक्षात ठेवा महाराज. आणि असा मृत्यू जर आपल्याला मंगलमय जर बनवायचा जर असेल, त्या मृत्यूला मंगलमय बनवणारा ग्रंथ म्हणजे हा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. भगवंताच्या विशुद्ध प्रेमाचं शास्त्र म्हणजे असणारा हे श्रीमद भागवत आहे. फार सुंदर असणारा या श्रीमद भागवताचा महिमा वर्णन करून सांगितला. कालाच्या भयातून निवृत्त करणारा हे श्रीमद भागवत आहे. परम सत्य तत्वाची अनुभूती आपल्याला करून देणारा हे श्रीमद भागवत आहे. मानवी जीवनाचं एकमेव लक्ष्य म्हणजे त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती आहे आणि त्याचं गोड दिग्दर्शन करणारं हे श्रीमद भागवत आहे. आणखी नाही का, भगवंताच्या विविध अवतारांचा असणारा इतिहास म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. प्रत्येक आसारा नराला नारायण पदापर्यंत पोहोचवणारं हे आसारा श्रीमद भागवत आहे. नर का ना नर करणी करे तो नारायण बन जाए, असं आसारे हे श्रीमद भागवत आहे. भवरोगाचा आसारा त्या ठिकाणी औषधी म्हणजे हे आसारा श्रीमद भागवत आहे महाराज. अशा श्रीमद भागवताचा महिमा स्वतः श्रीमद भागवतानं नाही सांगितला महाराज. त्याचा आसारा महिमा स्कंद पुराणामध्ये 6 अध्यायाच्या माध्यमातून पाहायला भेटतो. त्याच्यामध्ये पहिला महिमा असा वर्णन करून सांगितला. राजा परीक्षितावरती ज्या वेळेला मृत्यू संकट आलं आणि त्यावेळेला शुकदेवजी प्रत्यक्षामध्ये राजा परीक्षिताला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगत असताना स्वर्गातून आसारे इंद्रदेव आणि बाकीचे आसारे देव देवता
अमृत आता कलश घेऊन आले आणि ते राजा परीक्षिताला म्हणत होते, काय म्हणत होते, एक काम करा, ते कथामृत आम्हाला द्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही तुम्हाला काय देतो, स्वर्गातील अमृत देतो. बरं, आपण असं तर काय केलं असतं. आता जर आपल्याला एक जण इथं आला, तो जर आपल्याला म्हटला मी तुम्हाला स्वर्गातील अमृत देतो, आपण काय कराल, काय कराल. स्वर्गातील अमृत आपल्याला काय बनवेल, दीर्घजीवी बनवेल, पण एक कथामृत आपल्याला दिव्यजीवी बनवेल. मनुष्यानं दीर्घजीवी होण्यापेक्षा मनुष्यानं काय व्हावं, दिव्यजीवी व्हावं. आपण नेहमी वाक्य ऐकतो, मनुष्य किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जीवन जगला याला विशेषत्वान महत्व आहे. एका बाबांच्या आसारा 100व्या क्रमांकाचा वाढदिवस होता. अभिष्ट चिंतन सोहळ्याला आम्ही गेलो. बरं, आपण शिनारे ते येणारे होते म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो होतो. बरं, आणि नेमकं तिथपर्यंत गेलो, बाबांचं असं कीर्तन झालं, कीर्तन घेतला, कीर्तनाला अभंग घेतला होता. बहुत जन्मा अंती जोडी लागली हाती, मनुष्य देह आईसा ठाव, धरी पांडुरंगी भाव, बहु केला फेरा येते सापडला थारा, तुका म्हणे जाणे नाहीसे दुर्लभ ते शहाणे. आणि मग कीर्तन झालं, बाबांना विचारलं, म्हणलं बाबा तुमचं मोठं भाग्य आहे, 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला प्राप्त झालं, काय केलं आयुष्यभर बाबा सांगा ना तुम्ही. एकतर बाबांना पहिलं ऐकून जात नव्हतं, पण इकून तिकून त्यांच्यापर्यंत ते सप्लाय त्यांच्यापर्यंत पोहोचला महाराज. बाबांना विचारलं, म्हणलं तुम्ही काय केलं आयुष्यभर. ते म्हणले खरं सांगू का, जोपर्यंत हातपाय चालत होते तोपर्यंत शेरडा वाढले, याच्यापेक्षा दुसरं काहीच केलं नाही महाराज. किती दिवस जगला याला किंमत नाही, कशा पद्धतीनं जीवन जगला याला किंमत आहे. 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस फक्त ज्ञानोबाराय आसारा ह्या आपल्या आसारा या मृत्यूलोकामध्ये थांबले, पण त्यांचं दिव्य जीवन आहे महाराज. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, लचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरुशनी हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. एका बाजूनं 14 वर्षाचे चांगदेव महाराज आहे आणि दुसऱ्या बाजूनं 14 वर्षाचे ज्ञानदादा आहे, पण तरी सुद्धा आले लोटांगणी चांगदेव. आपलं जीवन जर आपल्याला जर दिव्य जर बनवायचं असेल, जीवन जर दिव्य जर बनवायचं असेल, आपलं जीवन काय असावं, दिव्यजीवी असावं. स्वर्गातील अमृत आपल्याला दीर्घजीवी बनवेल आणि हे कथामृत आपल्याला दिव्यजीवी बनवेल. शंकराचार्यांना आयुष्य प्राप्त झालं, ज्यांच्या जयंतीच्या माध्यमातून आपण गेलो होतो महाराज. किती आयुष्य प्राप्त झालं शंकराचार्यांना, फक्त 32 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं. बरं, त्यांचं जीवन दिव्य आहे. तुकोबाराय किती दिवस थांबले, 41 ते 42 वर्ष थांबले, त्यांचं जीवन दिव्य आहे. आमुची माळियाची जात, माळियाची जात, सेत लागायीत. परमार्थ झाला महाराज, हा दोघांमधला भेद आहे. बरं, सर्वसामान्यांचा परमार्थ प्रपंचासाठी आहे आणि महात्म्याचा प्रपंच परमार्थ झाला. कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई मा, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई मा. मोठ नाडा विहीर दोन, मोठ नाडा विहीर दोन, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी.
भजी अवघी विठाबाई माझी, कांदामुळ भजी अवघी विठाबाई माझी. सावत्यान केला मळा, जय हो. विठ्ठल पायी, विठ्ठल पायी. पाण्यातून आसारा त्या मंथनातून प्रगट झालं आणि हे साधुसंत मायबापांच्या विचाराच्या मंथनातून प्रगट झाला. हा दोघांमधला भेद आहे. आणखीन भेद आहे का? ते अमृत ज्या वेळेला अमृत प्राप्त झालं आणि कलह निर्माण झाला महाराज. अरे ते स्वर्गातील अमृत कलह वाढवणारा आहे आणि हे कथामृत आसारा कलह मिटवणारा आहे. म्हणून राजा परीक्षितांना सांगितलं, तुमचं ते अमृत मला नको, मला हे कथामृतच पाहिजे. इंद्र नाराज झाले, पाठीमागे गेला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं म्हणे ते भागवताच्या बदल्यामध्ये आम्ही हे स्वर्गातील अमृत देत होतो, पण त्याचा काय त्यांनी स्वीकार केला नाही. ब्रह्मदेवानं असा तराजू घेतला आणि तराजू लावून पाहिला. सगळे उद्धाराची साधनं एका पाड्यामध्ये ठेवले. श्रीमद भागवताचं पारडं श्रीमद भागवत एका पाड्यामध्ये ठेवलं तर श्रीमद भागवताचं पारडं जड भरलं. हा या श्रीमद भागवताचा पहिला महिमा. या श्रीमद भागवताचा दुसरा महिमा म्हणजे नारदजी असे भजन करत चालले होते आणि यमुनेच्या तीरावरती त्यांनी एक प्रसंग पाहिला. एक आसारी तरुण स्त्री आणि तिच्या मांडीवरती आसारे 2 वृद्ध पुरुष असे झोपलेले होते. अनेक आसाऱ्या दास दासी त्या त्या वृद्ध स्त्रीच्या त्या तरुण स्त्रीच्या सेवेसाठी उपस्थित होत्या आणि त्या आसाऱ्याच्या तरुण स्त्रीच्या कानावरती आता नारदजींच्या भजनाचा आवाज दाखल झाला आणि तिनं असा हात उंचावला, भोबो साधू क्षणम तिष्ठम. साधू जरा एका क्षणासाठी थांबा. महात्म्याचा आसारा क्षण आणि अन्नाचा आसारा कण कधी बर्बाद घालायचा नसतो महाराज, हे लक्षात ठेवा. आयुष्याचा सुद्धा क्षण आपण व्यर्थ घालू नका. आपला कशामध्ये चालला जरा आपण त्या ठिकाणी तपासून पहा. प्रत्येक आसारा क्षण आपण काय लावला पाहिजे? सत्कर्मामध्ये लावला पाहिजे, सत्कार्यामध्ये लावला पाहिजे. साधुसंत महात्म्याने सांगितलं, क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता बरा. हेची करा बापांनो. आपल्या मनाचे शब्द नाही, नामदेव महाराजांचे शब्द आहेत महाराज. नामदेव महाराज सांगतात ना, विनवी विष्णुदास नामा भूलू नका भव कामा, धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेम हरिभक्ती. नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितलं, प्रत्येक क्षण आपण त्या ठिकाणी काय केला पाहिजे? व्यर्थ जाऊ न देता तो सार्थकी लावला पाहिजे. काळ सार्थक केला त्यांनी, धरला म्हणी विठ्ठल. कुणाचा कशात चालला, कुणाचा कशात चालला ना. कुणाचा आसारा त्या ठिकाणी व्यसनात चालला, कुणाचा फॅशनमध्ये चालला, कुणाचा कशात चालला ना महाराज. पण चाललात ना, क्षण चालला त्या ठिकाणी. काही मुख्या भाषा सुद्धा समजून जातात महाराज, हे सर्वांना माहिती आहे. चालला ना. हरिभजना विन काळ घालवू नको रे, 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 घालवू नको रे. आयुष्याचा क्षण, महात्म्याचा आसारा क्षण आणि अन्नाचा कण केव्हा बर्बाद घालायचा नाही, वाक्य आपण ऐकलंय. आयुष्याचा क्षण आणि अन्नाचा कण जी माणसं बर्बाद घालतायत ती माणसं केव्हाच आबाद होऊ शकत नाही. भोबो साधू क्षणम तिष्ठम, जरा थांबा. नारदजी जवळ गेले. झालं काय? परिचय सांगा. तिनं सांगितलं, मी भक्ती आहे. हे 2 आसार वृद्ध पुरुष दिसतात, हे म्हणजे माझे 2 लेकरं आहे. एकाचं नाव ज्ञान आहे, दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. माझा जन्म द्रविड देशामध्ये मला जन्म प्राप्त झाला. कर्नाटकामध्ये मी लहानची मोठी झाली. महाराष्ट्रामध्ये मला कुठंतरी मान सन्मान प्राप्त झाला. गुजरातमध्ये गेले, तिथं मला जीर्णता प्राप्त झाली. आणि वृंदावन धाममध्ये आले, तिथं मला नवचैतन्य प्राप्त झालं. पण माझे 2ही आसार लेकर वृद्ध आहे, यांना आसार तरुण करण्यासाठी काहीतरी तुम्ही प्रयत्न करा. नारदजी जवळ गेले महाराज आणि त्या ज्ञान वैराग्यांच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा जप करू लागले, गीतेचा पाठ करू लागले. ते फक्त डोळे उघडायचे आणि फार तर फार जांभळे द्यायचे आणि पुन्हा झोपी जायचे. बरं काय करावं, काय करावं मी तिथलं सांगतोय बरं त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला
काय करावा असा प्रश्न उद्भवला. आणि मग प्रसंग असा घडला, नारदजी चिंतातूर आहे. आणि मग आकाशवाणी झाली, सत्कर्म करा, सत्कर्म करा, सत्कर्म करा. नारदजींनी प्रश्न विचारला, सत्कर्म म्हणजे काय? कोणीतरी आसारे महात्म्य तुम्हाला त्या सत्कर्माविषयी वर्णन करून सांगतील. आणि चिंतातूर आसारे नारदजी आता ज्या वेळेला जाऊ लागले आणि बद्रीनाथाच्या दिशेनं जात असताना तिथं सनकादिक संत होते. त्यांनी पाहिलं, त्यांनी हाक मारली, नारदजी ते त्यांचे बंधूच आहे महाराज. कारण सनकादिक संत सुद्धा ब्रह्मदेवाची लेकरं आणि नारद सुद्धा ब्रह्मदेवाचेच आसारे पुत्र आहे. आपले भाऊ दुःखी आहे का? सनकादिक संतांनी त्यांना पाहिलं, का तुम्ही दुःखी आहात सांगा. कथम ब्राह्मण दिन मुख, तसं आसारा तुम्ही का दुःखी आहात सांगा. नारदजींनी सगळा वृत्तांत सांगितला. पृथ्वीचा महिमा मला समजला म्हणून पृथ्वी पाहण्यासाठी गेलो. पुढं मला आसारा सत्यव्रताचं पालन करणारा दिसला नाही. कोणी आसारा शौच म्हणजे शुद्धता कुठं दिसत नव्हती. सर्वजण आपल्या पोटाचाच विचार करत होते. आणि पाहू जर गेलं घराघरामध्ये त्या ठिकाणी कुणाचा पुढाकार आहे. आसारा तरुणीचा कानामागून आली आणि तिखट झाली असं पाहायला भेटत होतं. सर्वत्र त्या ठिकाणी माता पित्यांचा काय केला जात होता, अवेर केलेला. नारदजींनी वर्णन केलं, माझ्या मनाचे शब्द नाही. आणि मग असं मी पाहिलं, त्या यमुनेच्या तीरावरला तो प्रसंग नारदजींनी वर्णन करून सांगितला. सांगा ते सत्कर्म म्हणजे काय. आणि मग त्यावेळेला त्या सनकादिक संतांनी सांगितलं, ते सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवताचं आयोजन आहे. म्हणे कुठे करायचं? हरिद्वार क्षेत्रामध्ये आयोजन केलं महाराज. बद्रीनाथ वरती आहे, हरिद्वार खाली आहे आणि त्याच्याही खाली काय आहे? वृंदावन आहे महाराज, वृंदावन आहे. भक्ती महाराणी वृंदावनामध्ये आहेत ज्ञान वैराग्यांच्या सोबत. सनकादिक संत आसारे बद्रीनाथामध्ये आहे. आणि मधलं स्थळ निवडलं महाराज. कोणतं स्थळ निवडलं? हरिद्वारचं स्थळ त्या ठिकाणी निवडलं. सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी महात्मे वरून खाली येतात ना, वरून खाली. येथे उपकारासाठी आले घरी आणि आले घरजा वैकुंठी. आणि आपला उद्धार व्हावा आपल्याला जर असं वाटत असेल तर आपण आपली स्थिती सोडून काय केलं पाहिजे? थोडंसं वरती गेलं पाहिजे. किमान घर सोडून तरी इथं आलं पाहिजे ना, उद्धार ज्याला व्हावं त्याला. म्हणून त्यांनी वृंदावन सोडलं, ते कुठपर्यंत आले? हरिद्वारमध्ये आले. आणि असं आसारा त्या ठिकाणी सुंदर श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालं. नारदजी त्याचे यजमान झाले आणि फक्त कथेचा महिमा सनकादिकांनी वर्णन करून सांगितला. आणि त्या ज्ञान वैराग्यानं नवचैतन्य प्राप्त झालं. आणि ते नवचैतन्य प्राप्त झालेले ज्ञान वैराग्य उठून उभे राहिले आणि संकीर्तन करू लागले, आनंदानं नाचू लागले. भक्ती महाराणी सुद्धा डोलू लागले महाराज. अरे ज्या ज्ञान वैराग्यांना वृद्ध स्थिती प्राप्त झाली होती त्यांना नवचैतन्य प्राप्त करून देणारं हे श्रीमद भागवत आहे. हा भागवताचा दुसरा महिमा. आणि त्या भागवताचा तिसरा महिमा सांगितला. विचारलं त्या ठिकाणी आता सनकादिक संतांनी नारदजींना या कथेच्या माध्यमातून कुणाकुणाचा उद्धार झाला. आणि त्यावेळेला सांगलं, हे मानवा तू पापस कृत्यम, पाप करणारा सुद्धा जो आहे त्याचा सुद्धा काय होतो, याच्या माध्यमातून उद्धार होतो. सांगा ना एखादा इतिहास. म्हणे उत्तम नावाचं नगर आहे आणि तेथे नासारा त्या ठिकाणी भूदेव आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण. सगळं काही त्याला होतं महाराज. पण त्याच्या जीवनामध्ये एक शल्य होतं, एक दुःख होतं. काय दुःख होतं? असं असताना महाराज कोठे काही कुणाला का प्रत्येकाला वेगळं वेगळं आसार दुःख आहे ना. प्रत्येकाची वेदना वेगळी वेगळी आहे. बरं काय दुःख आहे? तो जो आत्मदेव आहे त्याची पत्नी आहे धुंदुली. सगळं काही त्याच्याकडे आहे, विपुल प्रमाणामध्ये संपत्ती आहे, पण त्याला संतती नाही महाराज. याचं दुःख आहे. बरं पुत्रहीनश्य राज सर्व दुःख ये कल्पते. असं दुःख त्या आत्मदेवाच्या जीवनामध्ये. एक दिवस आत्महत्याचा विचार असा आत्मदेवाच्या मनामध्ये आला. आणि आता आत्मदेव निघाला महाराज. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यानं आत्मदेव चालला होता. विचार करत होता, संततीहीन जीवनाचा धिक्कार असो असं त्याला वाटत होतं. बरं आत्महत्येचा विचार आला. शहाण्या माणसाने आत्महत्या करायची नसते. बरं कधी यापूर्वी आपण ऐकलं असेल, आत्महत्या जो करेल, आपल्याला जर नियोजित प्रारब्धामध्ये आयुष्य जर आपलं जर 75 वर्षाचं असेल आणि आपण जर वयाच्या 20व्या वर्षी जर आत्महत्या जर केली, किती कालावधी बाकी राहिला मध्ये? 55 वर्षाचा. तो कालावधी त्या जीवात्म्यासाठी फार खडतर आहे महाराज. असं मोठं मोठं मस्तक असतं, मोठं मोठं आसारा त्याचं शरीर असतं, मोठं मोठं पोट असतं. आणि ते मस्तक आणि हे शरीर जोडण्यासाठी जी मान आहे ना, लिंबाच्या झाडाची जशी काडी आहे ना तशी मान असते महाराज. एक घोटभर पाणी घेतलं का ते पाणी आसारा पोटामध्ये जाण्यासाठी काय लागतात? हजारो आसारे तास लागतात महाराज एक घोट पाणी जाण्यासाठी. मग त्याच्या पोटामध्ये भुकेचा डोंब आहे आणि त्याला त्या ठिकाणी वेदना होत असतात. अनेक यातना करतील यम, काय उत्तर देता होशील तू. त्याला पिशाच योनी प्राप्त होत असते.
शहाण्या माणसानं आत्महत्या करायची नसते. आत्महत्येचा विचार आता आत्मदेवाच्या मनामध्ये आला आणि ज्यानं आत्महत्या केली त्याचा अंत्यविधी कसा करावा शास्त्र सांगते. माझ्या मनाचं नाही, गरुड पुराण सांगते. त्याच्या पायाला दोर बांधा, त्याला ओढत ओढत कुठंतरी जंगलामध्ये नेऊन टाका, म्हणजे बाकीच्यांना कळू दे आत्महत्या केल्यानंतर काय होतं. गिधाडांनी कोल्यांनी आसारा त्याचे काय करावे, शिकार करावे, हा त्या पाठीमागला भाव. आणि आत्महत्या करणाऱ्याच्या अंत्यविधीला जो जातो तो सुद्धा दोषाला पात्र होतो, असा गरुड पुराणाचा सांगाव आहे. माझ्या मनाचं नाही महाराज. पाहुणी कीर्तन करावे, पाहुणी अग्रंथ करावे कीर्तन, हा संतांचा आपल्याला आसारा सांगावा आहे. म्हणून असो आत्मदेव आत्महत्या करण्याच्या अनुषंगाने निघाला. कोण आहे आत्मदेव? हा जीवात्मा आत्मदेव आहे. काय आहे? उत्तम नगर शरीर प्राप्त आहे उत्तम, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. हे शरीर उत्तम आहे महाराज. आणि असा आसार शरीर हे उत्तम नगर आहे. तो आत्मदेव म्हणजे जीवात्मा आणि त्याची आसारे पत्नी म्हणजे धुंदुली. धुंदुली होती. आपली बुद्धी आहे महाराज त्या ठिकाणी. आणि ती जी धुंदुली होती ना, तिचा स्वभाव असा होता. कसा होता स्वभाव? तिचा स्वभाव असा होता, तिला खोटं बोलायला फार आवडायचं महाराज. आणि तिचा आणखीन आवडीचा विषय होता, तिला वाद घालायला फार आवडायचं. बरं, आता वाद घालणारे दोन प्रकार असतात महाराज. भांडणाऱ्यांचे दोन प्रकार आहे. एक भांडकुदळ असतात आणि एक भांडखोर असतात. बरं, भांडकुदळ आणि भांडखोर कळतात ना आपल्याला. खोरं आणि कुदळ तर आपल्याला कळते ना. माऊली खोरं आणि कुदळ का आपल्याला कळते ना. खोरं काय काम करतं? ओढून घ्यायचं काम करतं. म्हणजे काही माणसं आपल्या अंगावर भांडण ओढून घेतात, त्यांना म्हणावं भांडखोर. आणि काही माणसं कुदळ उकरून काढते, तसे काही माणसं भांडण उकरून काढतात, त्यांना म्हणावं भांडकुदळ. बरं, तिचा स्वभाव त्या ठिकाणी असा होता महाराज. तिचा स्वभाव त्या ठिकाणी भांडकुदळ होती. तिला वाद घालायला फार आवडायचा. अनेक दृष्टांत आहे पण माझ्याकडे वेळ नाही महाराज. असे आसारी ती धुंदुली आहे. आणि तो आत्मदेव दुःखी झाला. एक संन्यासी समोरून आले. संन्याशाने आत्मदेवाकडे पाहिलं, त्याचा चेहरा पाहिला. अरे, दुसऱ्याचं दुःख जो जाणतो त्यालाच म्हणावं त्या ठिकाणी महात्मा. महात्म्याचं लक्षण फार सुंदर सांगितलं. मला वाटतं प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. बसलेल्यांनी म्हणा हो. जे का रंजले गांजले त्या सिंहने जो आपुले, जे का तोची साधू ओळखावा, देव तेथेची जानवा, जे का तुका म्हणे सांगो कीर्ती तेची भगवंताची मूर्ती, तोची साधू ओळखावा, देवते तेसी जानवा. त्या महात्म्यानं आत्मदेवाचा चेहरा पाहिला. अरे, उदास आहे, दुःखी आहे. का दुःखी आहे? सगळं वर्णन करून सांगितलं. संतती नाही. एक घरी गोमाता आहे, ती सुद्धा प्रसूत होत नाही. दारामध्ये एक फळाचं झाड लावलं, त्याला सुद्धा फळं येत नाही. एवढंही करून बाजारातून फळं जर घरी घेऊन आलं तर दुसऱ्या दिवशी ते नासून जातात. मग काय दुःखाचं वर्णन करावं? संततीच्या प्राप्तीसाठी काय काय नाही केलं. अर्धी आसारी संपत्ती माझी दान धर्मामध्ये देऊन टाकली संततीच्या प्राप्तीसाठी. काय प्रयत्न मी केले नाही, तरी सुद्धा मला का संतती होत नाही. आणि त्या संततीहीन जीवनाचा मला धिक्कार वाटतो. म्हणून मी आत्महत्या करण्यासाठी निघालो. त्या संन्याशानं आत्मदेवाचं ते आसार दुःख जाणलं महाराज. आणि आत्मदेव आता रडू लागला. आणि संन्याशानं त्याचं कपाळ पाहिलं महाराज. कपाळावरून सुद्धा भविष्य कळतं. बरं, काय माणसांनी कपाळ पाहिलं तरी भविष्य कळतं. ऐकलंय आपण, कैकेयीला भविष्य कळत होतं. ती एखाद्याचं कपाळ जरी पाहिलं तरी तिला भविष्य कळत होतं. राजा दशरथांबरोबर विवाह करण्याच्या अगोदर तिनं पहिलं कपाळ पाहिलं महाराज. पहिले 2 लग्न राजा दशरथांचे झाले होते, तरी सुद्धा कैकेयी त्यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाली. का तयार झाली? तिचे वडील होते अश्वजित. त्यांना असं वाटलं, त्यांचे मित्र होते राजा दशरथ, आणि त्या अश्वजिताला असं वाटलं वृद्ध नवरदेवाला माझी मुलगी द्यायची कशी, म्हणून तिच्यावर निर्णय ठेवला. आणि तिनं दशरथाकडे पाहिलं आणि ती म्हणली, हा नवरदेव मला पसंत आहे. अश्वजितानं कैकेयीला बाजूला घेतलं. वेडे,
अरे वृद्ध नवरदेवाबरोबर तू लग्न करण्यासाठी नकार देशील म्हणून हा निर्णय तुझ्यावरती ठेवला आणि तू तर स्वीकार केला. कसा स्वीकार केला? तिनं सांगितलं मला त्यांच्या कपाळावरून त्यांचं भविष्य कळतंय. हे गतजन्मामधले आसारे मनू आहे, स्वयंभू नावाचे मनू आहे. आणि त्यांनी गतजन्मामध्ये त्यांच्या पत्नीसोबत, तिचं नाव त्या ठिकाणी शतरूपा होतं, धेनुमती नदीच्या किनाऱ्यावरती ज्यांनी हजारो वर्षाची तपश्चर्या केली. आणि त्यावेळेला भगवंतानं आकाशवाणीनं सांगितलं तुमचं मनोरथ पूर्ण होईल. पण मनोरथ काय म्हणे, तुम राम रूप में आना, सीता साथ लेके, धनुष्य हात लेके. आमच्या घरी रामरायाच्या रूपानं प्रगट व्हावं. बाबा, ज्या स्वयंभू मनूला भगवंतानी आशीर्वाद दिला तुमच्या घरी मी पुत्ररूपानं प्रगट होईल, ज्या अर्थी पहिल्या 2 पत्न्या संतती देण्यासाठी असमर्थ आहे, याचा अर्थ मला भगवंताची आई होण्याचं काय होईल, भाग्य प्राप्त होईल. म्हणून मी त्यांचा स्वीकार करते. कपाळावरून तिनं भविष्य पाहिलं महाराज. कपाळावरून सुद्धा काही कपाळावरून पाहतात, काही आसारे जन्मपत्रिकेवरून पाहतात ना जन्मपत्रिकेवरून. पण मला वाटतं ज्याला भविष्य कळतं त्याला स्वतःचं सुद्धा थोडंफार कळलं पाहिजे. बरं कळलं पाहिजे ना, थोडंफार त्याला त्याचं कळलं पाहिजे. नाहीतर एक जण असं विहिरीमध्ये पडलं होतं, म्हातारीला आवाज दिला मला वाचवा. सकाळी म्हातारी उठली तिनं आवाज ऐकला. म्हातारी गेली, काय रे भाऊ, मी विहिरीमध्ये पडलो, मला जरा वरती घ्या. दोर घेऊन आली, त्याला वरती घेतलं. आणि वरती घेतल्यानंतर त्यानं खिशामध्ये हात घातला, त्याचे व्हिजिटिंग कार्ड काढले, म्हातारीच्या हातात दिले. काय रे भाऊ, हे आजी आहे माझं व्हिजिटिंग कार्ड. बरं काय करतो तू? आई मी भविष्य पाहतो, फार चोख भविष्य पाहतो. कधी जर तुम्हाला वाटलं तुमचं भविष्य पाहायचं, फक्त मिस कॉल द्या, मी लगेच येईल. बरं म्हातारा त्या भविष्यकारानं सांगितलं. आणि मग म्हातारी म्हणली तुला भविष्य कळतं का? हो ना मला भविष्य कळतं. असं कार्ड घेतलं आणि त्याच्याच मुखावर फेकलं. माड्या, तुझंच तुला कळणार, रातभर इरीत बोंबलत पडला, तुझंच तुला तर कळायला पाहिजे ना. ज्याचं कळावं महाराज. भविष्य का पाहिलं जातं जन्मपत्रिकेवरून, भविष्य पाहिलं जातं कपाळावरून. का ललाटीचे लिहिले ते मोडे ना काही केले, का काळे गोरेपण धुतले फिटोनेने. आणि मग काय झालं पुढे, पायाच्या रेषावरून सुद्धा भविष्य पाहिलं जातं. बरं असं आसारं त्या संन्याशानं आत्मरेवाचं भविष्य पाहिलं. म्हणजे तुमचं कपाळ मला सांगतंय. काय सांगतायत? 7 जन्मामध्ये पुत्र नैवच. पुढले 7 जन्म तुम्हाला संतती होऊ शकत नाही. मग आत्मदेव तर आणखीनच रडू लागला. रडू नका. आत्मदेव म्हणला जर मला जर संतती देण्यासाठी तुम्ही असमर्थ असाल तर तुमचा संन्याशीपणा काय कामाचा. एखाद्याला सांगायला निघालं का माणसं टांगायला निघतात. आणि तसंच झालं. माणसं आत्मदेवाला शांत करण्यासाठी एक फळ दिलं, काही नियम ते सांगितले. ज्या माऊलीला वाटतं माझी संतती चांगली जन्माला यावी, तिनं काय करावं? तिनं आसारा कोणाचा मत्सर करायचा नाही, तिनं कोणाचा आसारा द्वेष करायचा नाही. मत्सर जर केला तर संतती क्रूर जन्माला येते. बरं ज्या वेळेला गांधारीला समजलं का वनामध्ये आसारा कुंती मातेला आणि माद्रीला किती झाले, म्हणजे पंडू राजाला 5 मुलं झाले, दुर्वासा ऋषींच्या त्या आसाऱ्या मंत्राच्या माध्यमातून झाले. गांधारीला फार राग आला महाराज. आणि धृतराष्ट्राला त्याच्यावरूनच जास्त राग आला. ही गांधारी आसारे महादेवाची उपासक होती. बरं आणि असा आसारा धृतराष्ट्र गांधारीला बोलू लागला. गर्भवती होती आणि त्या गर्भवती अवस्थेमध्ये तिनं स्वतः त्या आसारा गर्भावरती प्रहार केला महाराज. तिनं मत्सर केला. कोणाचा मत्सर केला? कुंतीचा मत्सर केला. आणि स्वतःच्या गर्भावरती तिनं बुक्क्या मारून घेतल्या. परिणाम असा झाला, तिचा गर्भपात झाला आणि असा मांसाचा गोळा खाली पडला आणि त्याचे तुकडे झाले. बरं व्यासदेवांनी विचार केला काय केलं पाहिजे. 100 गाडगे आणले. 100 गाडगे आणून त्याच्यामध्ये एक तुकडा आसारा टाकून दिला महाराज. आणि असा तुकडा टाकला, एक तुकडा तरी शिल्लक राहिला, तो 101व्या क्रमांकाच्या गाडग्यामध्ये टाकला. आणि मग ज्या वेळेला ते तुकडे त्याच्यामध्ये वाढत होते, तेच आसारे 100 कौरव होते. आणि पहिला जन्म होणार होता दुर्योधनाचा. आणि तो दुर्योधनाचा जन्म ज्या वेळेला होणार होता त्यावेळेला असा अचानक वारा सुटू लागला. अचानक झाडांचे आसारे काय मोडू लागले, त्यांचे आसारे शिखरं, पर्वताचे शिखरं त्या ठिकाणी खाली पडू लागले. बरं झाडं आपोआप आसारे उमळून पडू लागले. अरे विनाकारण आसारा त्या ठिकाणी गोमाता ज्यांच्या आसाऱ्या स्तनातून काय येणं गरजेचं आहे, दूध येणं गरजेचं आहे, त्यांच्या स्तनातून रक्त वाहू लागलं. टिटव्या कोकणाचा आवाज येऊ लागला. अरे घुबडांचा आवाज येऊ लागला. कोल्यांचा आवाज येऊ लागला. सगळं अपशकून होऊ लागलं. आणि हे अपशकून जाणलं महाराज. कोणी जाणलं? विदुर काकांनी जाणलं, भीष्माचार्यांनी जाणलं. म्हणे जन्माला येणारं पोरगं चांगलं जन्माला येणार नाही. आणि मग धृतराष्ट्राला बाजूला घेतलं. म्हणे एक काम करू, हे क्रूर वृत्तीचं जन्माला येण्यापेक्षा याला पहिलंच आपण काय करून टाकू, मारून टाकू, याला पहिलंच मारून टाकू. आणि मग धृतराष्ट्राने विचार केला. म्हणे अरे जर सगळ्या कुळाला जर कर्तनकाळ ठरलं असेल तर याला जन्माला येण्याच्या अगोदर थांबवलंच पाहिजे. आणि शकुनी मामा तिथं होते. शकुनी मामाने धृतराष्ट्राला बाजूला घेतलं आणि त्यांना भरवलं महाराज.
फार मोठा असारा वृत्तांत आहे. तिनं मत्सर केला होता म्हणून क्रूर वृत्तीचे जन्माला आले. गर्भवती स्त्रीनं कोणाचा मत्सर करू नका, कोणाचा द्वेष करू नका. तिनं एक भोक्त असावं, तिनं सदैव प्रभू नामचिंतन करावं. आणि या सगळ्या नियमाचं जर ती पालन जर करेल तर मग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्या संन्याशानं काय नियम सांगितले? आत्मदेव नाचत नाचतच घरी गेला महाराज. पत्नीनं पाहिलं पती आज नाचतच आले. त्या पतीला धुंदुलीला म्हटलं आज नक्की जास्त दक्षिणा भेटली म्हणून नाचत आले. ते गेलं आणि त्यानं फळ काढलं आणि तिच्या हातात दिलं. म्हणे काय करू याचं, खाऊन टाक, काय होईल, संतती होणार आहे. त्या महात्म्यानं हे फळ दिलं. आणि ती धुंदुली म्हणजे तिचे अनंत विचार होते. ती विचार करायला लागली. ती म्हणली खाते मी बाजूला गेली. विचार केला. काय विचार केला? ती म्हणली हे फळ जर खाल्लं, मी जर गर्भवती जर झाले आणि ते लेकरू जर माझ्या पोटामध्ये राहिलं, बरं 9 महिने 9 दिवसात बाहेर आलं तर बरं झालं. आणि शुकदेवासारखं जर 12 वर्ष पोटामध्ये जर लपून जर राहिलं तर मी काय करायचं, काय करायचं? पुन्हा तिनं विचार केला. 12 वर्ष जर ते पोटामध्ये लपून राहिलं आणि गावामध्ये जर एखाद्या ग्रुपवर मॅसेज पडला इकून आले तिकून ते आले, मग मी पळायचं कुठं? आहे ना, असं होऊ शकतं ना. गावामध्ये जर चोरांची धाड जर पडली तर मी अडवलेली बाई, मी पळायचं कुठं? असा ती विचार करत होती महाराज. तिचे अनंत विचार होते. तिनं सांगितलं माझं पोट जर मोठं जर झालं मला खाता येणार नाही. तिनं विचार केला मी घरामध्ये राहील, माझी नणंद घरामध्ये येईल, माझं सगळं धन घेऊन जाईल. असं तिनं त्या ठिकाणी खूप विचार केला. मैत्रिणीला सांगितलं आणि मग आसारं तिची बहीण आली आणि मग बहिणीनं तिला धीर दिला. म्हणे काय काम कर तू, आसारं काळजी करू नको, एक काम कर, तू गर्भवती असण्याचं नाटक कर. मी 7 लेकरं मला पहिले झाले ना, 8व्यांदा गर्भवती आहे. आमची खाण्याची पंचायत आहे आणि आम्हाला असारा त्या ठिकाणी एवढे लेकरं प्राप्त झाले. माझ्या पतीला काय धन देऊन टाक, जे लेकरू जन्माला येईन ते मी काय करते माझ्या पतीजवळ देते आणि ते असारं तू तुझं लेकरू म्हणून त्याचा स्वीकार कर. आणि हिनं म्हणे मग या फळाचं काय करायचं? म्हणे त्या गाईला खाऊन जा. आणि गाईला ते फळ खाण्यासाठी दिलं महाराज. परिणाम असा झाला. काय झाला परिणाम? हिनं गर्भवती असण्याचं नाटक केलं. स्वतःच्या पतीला फसवलं महाराज, नाटक केलं गर्भवती असण्याचं. माझ्या मनाचे शब्द नाही, तुकोबाराय सांगतायत. चिरगुटे घालोनी वाढविले पोट, चिरगुटे घालोनी वाढविले पोट, चिरगुटे घालोनी वाढविले पोट, चिरगुटे घालोनी वाढविले पोट. दरबार बोभात, दरबार बोभात ध्यानामध्ये चिरगुटे बांधोनी वाढविले पोट, चिरगुटे घालोनी वाढविले पोट, वाढविले पोट. पोटाला चिंध्या बांधायची, रोज एक पट्टी वाढवायची, पतीला वाटायचं पत्नी गर्भवती आहे. तिकडं तिची बहीण प्रसूत झाली महाराज. आणि त्या बहिणीनं ते लेकरू स्वतःच्या पतीजवळ दिलं. मध्यरात्री ते आणून दिलं. हिनं आसारा ते स्वतःच्या चिंध्या काढून टाकल्या आणि आत्मदेवाला सांगू लागली आपल्याला बाळ झालं, आपल्याला बाळ झालं. आता त्याला काय विचारायला माहिती? त्याला वाटलं खरंच लेकरू झालं. त्याला आत्मदेव फार आनंदी झाला. सगळ्या गावामध्ये त्या उत्तम नगरामध्ये तो आता काय करू लागला, दान दक्षिणा वाटू लागला महाराज. आणि पुढे प्रसंग असा घडला, मुलाचं नाव ठेवायचं ठरलं. आत्मदेव म्हणे आता आपण मुलाचं नाव ठेवू, कारण उपजलिया बालकासे नाम नाही तयापासे. काय नाव ठेवायचं? आत्मदेव म्हणला माझं नाव आत्मदेव आहे, मग तिचं नाव, त्या लेकराचं नाव आपण परमात्मा देव ठेवू. बरं, ती म्हणली बाबा 9 महिने 9 दिवस मी माझ्या उदरात वाढवलं आणि नाव तुमचं ठेवतं. आत्मदेव म्हणला मग तुझा काय विचार? ती म्हणली माझं नाव धुंदुली आणि माझ्या लेकराचं नाव धुंदुकारी, आणि ठेवलं त्याचं नाव धुंदुकारी. आणि मग ज्या गाईला फळ खाऊ घातलं होतं ती गाय सुद्धा प्रसूत झाली महाराज, झाली प्रसूत. आणि अशी गाय प्रसूत झाली आणि ती प्रसूत झाल्यानंतर तिलाही आसारा काय झालं, मुलगाच झाला महाराज. महात्म्यानं फळ कशासाठी दिलं होतं? मुलगा होण्यासाठी. मग ते गाईनं खाल्लं काय आणि बाईनं खाल्लं काय? महात्म्याचा आसारा संकल्प होता ना. आता विज्ञान युगातील लोक म्हणतील हे काही बोलतात, फळं खाऊन कुठं लेकरं होतात का, असं काय म्हणतील महाराज. फळं खाऊन लेकरं होत नाही हे बरोबर आहे, पण महात्म्याचा आसारा संकल्प खरे आता भगवंताला तो सिद्धीला न्यावा लागतो, हे सर्वांनी लक्षात ठेवा. चांगदेव महाराज आले आणि भिंतीवर बसलेले 4 भावंड आणि मग ते वाघावर बसून आले होते. आणि मग मुक्ताईला ज्यावेळेला समजलं, मग मुक्ताई म्हणली आपणही दिव्य वाहनावरती जाऊ. भिंत चालवली महाराज. कोणी चालवली भिंत? कोणी चालवली भिंत? ज्ञानोबारायांनी.
आपण म्हणतो ना ज्ञानोबाराने भिंत चालवली, बरोबर आहे, चालविली निर्जीव भिंती हरली चांग याची भ्रांती. चालली महाराज भिंत चालली, पण ती भिंत चालवण्याच्या अगोदर फक्त ज्ञानोबारांनी संकल्प केला आणि ती भिंत जगाच्या नायकानं चालवली. ज्ञानियाची भिंत अंगे बुडी असं प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून संकल्प महत्वाचा आहे. महात्म्यानं संकल्प करून फळ दिलं होतं म्हणे एवढं, आणि ते फळ आसारं त्या गाईला दिलं. तिच्यापासूनही आसारा मुलगाच झाला, पण गायीपासून जन्माला आलं म्हणून त्याचे कान फक्त गायीसारखे होते, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि हिचं होतं धुंदुकारी. गोकर्ण, गो म्हणजे ज्ञान आणि कर्ण म्हणजे श्रवण. ज्यानं ज्ञान श्रवण केलं तो गोकर्ण. आणि धुंदुकारी धुम धुम करोती, कामानं धुमसणारा, क्रोधानं धुमसणारा, लोभानं धुमसणारा. अरे वेशांच्या संगतीमध्ये गेला, नको नको त्या कुमार्गाला गेला, आणि मग सगळं आसारं धन त्यानं काय केलं, फुकून टाकलं महाराज. वडील मिळवतात आणि लेकरं असे जन्माला तर ते फुकून टाकतात महाराज, कळतं ना. असं होतं ना बऱ्याच वेळेला. हे कवडी करून मिळवतात महाराज, काबाड कष्ट करून मिळवतायत, रात्रीचा दिवस करून मिळवतायत, आणि असे लेकरं जन्माला येतात. त्यांना जर आपण जास्त काय दिलं, ज्या वेळेला त्यांचा जास्त लाड होतो त्यावेळेला असे आपल्याला काय प्रसंग पाहायला भेटत आहेत. जेवढं मिळवलं तेवढं यानं काय केलं, फुकून टाकलं. अरे सगळं केलं, सगळं संपवलं, काही शिल्लक नाही राहिलं. आणि मग आता प्रसंग असा घडला. आत्मरेव ब्राह्मणाला एक दिवस ते म्हणलं मला धंदे. आत्मरेव ब्राह्मण म्हणला सगळं होतं तेवढं सर्वच्या सर्व तू आता त्या वेशांच्या संघ करून नको असारा तो संघ करून ते सगळं उडून टाकलं, आता काहीच नाही म्हणतो. अरे नाही ना, आता शिल्लक नाही. आणि आत्मरेवाला त्यानं हाताखालून काढलं महाराज. असं बऱ्याच वेळेला पाहायला भेटतं, कळतं ना. सगळ्या आत्मरेवांनी सावध व्हा, हे संभाव्य धोके आहे महाराज, सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानं हाताखालून काढलं कुणाला, स्वतःच्या वडिलांना. आणि मग आत्मदेव आता त्या ठिकाणी दुःखी झाला. कुणाला दुःख सांगावं, गोकर्णाच्या जवळ आला. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. गोकर्णाने सांगितलं बाबा, ह्या आसार संसाराचा तुम्ही आसारा संग सोडून द्या. याचा आसार बीजच दुःखकारक आहे, तर त्याच्या पासून मिळणारं फल सुद्धा कसं असेल. बीज जाता सीन तेची फळ, बीज जाता सीन तेची फळ, बीज ज्याचा शीन तेची फळ, बीज ज्याचा शीन तेची फळ. ज्याचा शीन तोची फळ, बीज ज्याचा शीन तेची फळ. बीज ज्याचा शीन तेची फळ. आसार संसाराचा तुम्ही आता काय करा, त्याग करा. आणि जसे मुनीर लोक वनामध्ये जीवन जगतात तसं जीवन जगा. निघाला आत्मदेव ब्राह्मण, बरोबर 9:05 निघाला महाराज. निघाला आत्मदेव ब्राह्मण, निघाला. स्वतःला म्हणू लागला, चल रे हंसा अमर लोक को, तेरा यहाँ कोई नहीं घे. जगवालों का हुआ अंधेरा, तेरा सवेरा हुआ है. ज्या दिवशी कोणीतरी चांगला सल्ला देणारा आपल्याला प्राप्त होईल, ज्या दिवशी आसारा जीवनाचा उद्धारक मार्ग सांगणारा सद्गुरू आपल्याला प्राप्त होईल, तो जीवन तो दिवस म्हणजे आपल्यासाठी सवेराच आहे महाराज. गुरु वचनी फुटली पहाट, बाबा ममता निसी अहंकार दाट. गुरु वचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट. तिने मार्ग दाविला चोख ढगा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा. चल चल रे हंसा अमर लोक को, तेरा यहाँ कोई नहीं है. जगवालों का हुआ अंधेरा, तेरा सवेरा हुआ है. आत्मदेव निघून गेला, गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेले. आणि मग हे म्हातारीला धमकायचं महाराज. ती होती ना, नाव तिथं लक्षात आहे ना, धुंदुली. एक दिवस अशी काठी घेतलं आणि तिच्या पाठीमागत लागलं, मला धंदे. घाबरली महाराज, अशी घाबरली, पळू लागली आणि विहिरीमध्ये पडली, तिचा मृत्यू झाला.
सगळं घरच मोकळं झालं. 5 वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या. त्या मनाच्या धन पाहिजे. त्या 5 वेश्यांना धन देण्यासाठी राजाच्या कोषागारातून चोरी करून आणली, त्यांच्या देऊन टाकलं. त्यांनी विचारलं म्हणे हे धन आणलं कुठून? त्यांनी सांगितलं म्हणे हे राजाच्या कोषागारातून चोरी करून आणलं. पाचींनी विचार केला, राजाच्या दूतांना कळालं तर याच्या सहित आपल्याला फासावर देतील, याच्यापेक्षा पहिले याला मारून टाकून हे धन घेऊन आपण निघून जाऊ. असं मदिरा पिऊन पडलेलं होतं. दोघींनी 2 पाय धरले, दोघींनी 2 हात धरले आणि एकीने असा विस्तव आणला आणि त्याच्या मुखामध्ये घातला आणि वरून असं काठीनं लोटत होती महाराज. ते असं थरथर 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 कापत होतं. डोळे त्याचे पांढरे झाले होते आणि जणू की म्हणत होतं मला सोडा, मला सोडा, मला सोडा, मला सोडा. त्या आसाऱ्या 5 जणी त्याला मारण्याचा प्रयत्न करत होत्या आणि असं आसारा त्याच्या मुखामध्ये त्या ठिकाणी विस्तव घातला आणि तडफडून 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 त्याचा काय झाला, मृत्यू झाला. 5 वेशा म्हणजे पंचविषय आहे. पंचविषयाच्या अधीन जीवन जगणाऱ्यांचा मृत्यू असाच आहे महाराज. विषय ओढी भुलले जीव, आता कोण करी याची कीव. नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह. विषयाचे संगती नास पावने निसिंती, विषयाचे संगती नास पावने निसिंती. हा विषयाचे संगती नाश पावले निश्चिती. वा वा. हा विषयाचे संगती नाश पावले निश्चिती. रावण मुकला प्राणासी, त्याची गती वालीसी. रावण मुकला प्राणासी, त्याची गती वालीसी. विषयाचे संगती नाश पावती निश्चिती. हो विषयाचे संगती नाश पावती निश्चिती. असं हे विषयाच्या संगतीमध्ये पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध. त्याचं प्रेत घेतलं, खड्डापूरला पुरून टाकलं, खड्डा तयार करून पुरून टाकलं, निघून गेल्या धन घेऊन. त्याला पिशाच योनी प्राप्त झाली आणि त्याचे बंधू गोकर्ण एक दिवस आले आणि त्यानं पिशाच रूपामध्ये आसारं गोकर्णाच्या समोर उभं राहिलं. मला वाचवा, मला वाचवा, याच्यातून मला मुक्तता प्रदान होईल, असं काहीतरी करा. त्यावेळेला तो गोकर्णाने उत्तर दिलं म्हणे अरे ज्या वेळेला तुझा शेवट झाला हे मला कळलं, मी अनेक तीर्थात तुझ्यासाठी काय केलं, पिंडदान केलं. तो म्हणला पठ्ठ्यानं पापच एवढं केलं का, किती हजारो जरी तुम्ही ते तीर्थामध्ये पिंडदान केलं तरी सुद्धा माझं पाप संपणार नाही. असं होतं ना. एक बाबा म्हणले आपण फक्त पाल काची ठेवली नाही तर सगळं खाल्लं आतापर्यंत, आहे ना असे काही, फक्त पालच काची ठेवली म्हणे. कोंबडीचा जन्म झाला तेही त्याला खाता येईल महाराज, आहे ना असं. खंती ते न करा होणे गाढव कुतरा, एवढं पाप केलं म्हणे. आणि मग काय करावं. त्या गोकर्णानं रात्रभर विचार केला, अनेक महात्म्यांना एकत्रित केलं म्हणे काय माझ्या भावाच्या उद्धारासाठी करू. आणि मग म्हणे सगळे सूर्याची उपासना करा. सूर्याचं स्तवन केलं आणि सूर्यानं सांगितलं श्रीमद भागवतात मुक्ती, श्रीमद भागवताचं आयोजन करा. आणि गोकर्णानं श्रीमद भागवताचं आयोजन केलं. त्याच्यासाठी अशी काठी ठेवली महाराज, 7 गाठीची काठी ठेवली. त्याच्यामध्ये ते थांबलं. पहिल्या दिवसाची कथा पूर्णत्वाला गेली, पहिली गाठ फुटली, दुसरी गाठ फुटली. 7व्या दिवसाची कथा पूर्णत्वाला गेली. दिव्य देह प्राप्त झाला आणि त्याला नेण्यासाठी वैकुंठातून विमान आलं आणि तो धुंदुकारी विमानामध्ये बसला. प्रेत योनीमध्ये आसरा धुंदुकारी, पण त्याचा सुद्धा उद्धार या श्रीमद भागवताच्या माध्यमातून होतो. या श्रीमद भागवताचा हा 3रा महिमा. आणि हे श्रीमद भागवत नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषी आणि सुतांचा आसारा संवाद आहे. नैमिषारण्य कशाला म्हणतात. एका निमिषामध्ये आपलं मन स्थिर झालं पाहिजे महाराज. बरेच जण तणाणीद आहे पण मन घरच्या कुलपाला काही झटके मारणारे आहे ना. मन फार चंचल आहे महाराज, आहे ना मन चंचल. हो मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. मन ये भड जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ जस आभाया येवढ होत होत भुईवर.
गेल गेल आभायात मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर. अशिक्षित आसारे कवयित्री बहिणाबाई त्यांचे आसारे हे शब्द आहेत महाराज. असं मन एका क्षणामध्ये स्थिर होणारी अवस्था त्याला म्हणावं नैमिषारण्य. आणि त्या नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषी आणि सुतांता त्या ठिकाणी दिव्य असा संवाद त्या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये आसार त्यात आसाऱ्या शौनक ऋषींनी काय केलं, सुतांना उंच हातावरती बसवलं आणि त्यांना काय प्रश्न विचारले महाराज. किम श्रेय हा, मानवी जीवनाचं श्रेय काय आहे, काय आहे मानवी जीवनाचं श्रेय. हा नरदेह आपल्याला मिळाला, पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही महाराज. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू बुलबुल है पानी का, मत कर जोर जवानी का. सोच समझ कर चलना रे बंदे, पता नहीं जिंदगानी का. सबसे मीठा बोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. सांझ सवेरे बैठ के प्यारे, ध्यान प्रभु का लगाया कर. मेहनत का कछ मोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब तो मिला है फिर न मिले, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पावला हा देह काकताली न्याये, न घडे ते उपाय घडो आले. या नरदेहात आसार श्रेय काय, किम श्रेय हा पहिला प्रश्न विचारला कोणी, शौनक ऋषींनी. कुणाला विचारला, सुतांना विचारला. या नरदेहाचं खऱ्या अर्थाने याच्या माध्यमातून आपण काय ठरवलं पाहिजे, दोन प्रकारचे आसार प्रयोजन आहे महाराज. एक आसार परम प्रयोजन आहे, हा दुसरा आसार अवांतर प्रयोजन आहे. बरं, परम प्रयोजन काय आणि अवांतर प्रयोजन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ह्या माईकमध्ये मी बोलतो ना, माईकमध्ये फेकून मारणार नाही, काळजी करू नका. बोलतो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे त्याचं परम प्रयोजन, पण हा एखाद्याला फेकून मारणं हे त्याचं अवांतर प्रयोजन. बरं, मृदंग आपल्याला कळतो ना, मृदंग किती गोड वाजतो. मृदंग फार गोड मृदंग वाजतो. हो रिम धीम रिम धीम मृदंग बाजे, चुम चुम छननन चुम चुम छननन छननन चुम चुम छननन चुम चुम. पैजन वाजती हरीच्या हाती मुरली शोभती. हरीच्या हाती मुरली शोभती. हरीच्या हाती मुरली शोभती.
हरीच्या हाती मुरली शोभती एका जनार्दनी सबल सगौळणी एका जनार्दनी सबल सगौळणी चला जाऊ हरीच्या सांगाती हो. रिम धिम रिम धिम रिम धिम रिम धिम रिम धिम 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 रिम धिम रिम धिम मृदंग बाजे मृदंग बाजे मृदंग 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 बाजे चुम चुम चननन चुम चुम चननन चननन चुम चुम चननन चुम चुम पैजन वाजती वाजती हरीच्या हाती हाती मुरली वाजती हरीच्या हाती मुरली शोभती हरीच्या हाती मुरली शोभती कीर्तनामध्ये मृदंग वाजवणं त्यात परम प्रयोजन, पण मृदंगानं एखाद्याला वाजवणं हे त्याचं झालं अवांतर प्रयोजन. तसं मानवी देहात परम प्रयोजन आपण ठरवून घ्या. किम श्रेय विठ्ठलची एक देखलिया. त्यानंतर आसार पुढला प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता, के अवतारश भगवंताचे आसारे किती अवतार आहे? अनंत अवतार आहे. पण श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या 24 अवताराचा विचार आला. त्याच्या पुढला प्रश्न होता, भगवंत काय कार्य करतो? असे आसारे प्रश्न त्या ठिकाणी विचारले महाराज. आणि आता आसारा प्रश्न विचारला शौनक ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला, हे श्रीमद भागवताची रचना कोणी केली? म्हणे व्यासदेवांनी केली. कोणाच्या प्रेरणेने केली? म्हणे नारदजींच्या प्रेरणेने केली. तोही वृत्तांत वर्णन करून सांगितला. म्हणे तेच आसार व्यासदेवांनी ते आसार दिव्य आसार श्रीमद भागवत कोणाला वर्णन करून सांगितलं? शुकदेवांना. का वर्णन त्यांना त्या ठिकाणी ऐकावं लागलं? शुकदेव म्हणजे व्यासपुत्र आहे. ते प्रत्यक्षामध्ये भगवान शिवांचा आसारा अंश अवतार आहे. जन्माला आल्याबरोबर पळायला लागले होते महाराज. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले रे. आईच्या उदरामध्ये लपले. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 12 वर्ष लपले. व्यासदेव म्हणले किती दिवस आईच्या पोटामध्ये राहतं? त्यानं पाणी असं व्यासदेवाने घेतलं ना, अभिमंत्रित करून स्वतःच्या पत्नीच्या गर्भावरती शिंपडलं. तिचं नाव विटिका होतं. आतलं लेकरू म्हणलं, बोला बाबा. अरे बाळा जरा बाहेर ये. म्हणे कशासाठी? मला तुझं अवग्रहण करायचं. अवग्रहण करायचं म्हणजे तुझ्या टाळूचा सुगंध घ्यायचा, म्हणजे मला तुझ्याविषयी प्रेम प्राप्त होईल आणि तुझ्यावर मला संस्कार करायचे. ते म्हणलं मी निर्विकार आहे, मला संस्काराची गरज नाही. ये ना बाळा बाहेर ये. मी तुला मायेमध्ये गुंतून देणार नाही. म्हणे तुम्हीच मायेमध्ये गुंतेन, मला काहीच मायेतून तुम्ही बाहेर काढणार. ये बाळा बाहेर. आतलं लेकरू म्हणलं 12 वर्षापासून जिच्या पोटामध्ये आहे तिचा एकही मला आसारा शब्दाचा प्रतिउत्तर नाही. तुमचंच काय पोट दुखतं? आणि मग व्यासदेव म्हणू लागले कुणाला तरी बोलावलं पाहिजे. भगवंताला बोलवलं. भगवंताची मध्यस्थी केली आणि बैसोनी खोळी शोक गरबी राहे आंधळा शिनला येरधारी दुःख 8वी वेळा वर्णन केलं नाथांनी. पावला त्या कारणे लाज राखिली कळा. आणि मग त्या लेकराला गर्भामध्ये जाऊन काय केलं? उपदेश केला. म्हणे ही माया तुला गुंतवून देणार नाही महाराज. त्या आसाऱ्या लेकराला आईच्या उदरामध्ये भगवंताचं काय घडलं? दर्शन घडलं. आपल्याला जन्माला आल्यानंतर सहजासहजी घडत नाही, त्याला जन्माला येण्याच्या अगोदर घडलं. हे त्याचं भाग्य आहे. आणि ते लेकरू म्हणजे प्रत्यक्षामध्ये शुकदेव आहे. ते शुकदेवांना ही व्यासदेवांनी कथा शिकवली. आणि अशा शुकदेवांनी ती कथा राजा परीक्षिताला वर्णन करून सांगितले महाराज. ते परीक्षित सर्वसामान्य नाही. पांडव वंशातील आसारे राजा आहे महाराज. पांडव वंशातील राजा आहे. पांडव वंशातील अर्जुन आता आसारा मुलगा त्या ठिकाणी अभिमन्यू. आणि त्या अभिमन्यूची आसारी पत्नी उत्तरा. आणि त्या उत्तरेच्या गर्भामध्ये आसारा अभिमन्यूला ज्या वेळेला रणभूमीवरती या कौरवांनी कपटनीतीनं मारलं महाराज. चक्रव्यूहाची रचना केल्यानंतर चक्रव्यूहाचं भेदन करण्यासाठी अभिमन्यू जाऊन पोहोचला. आणि एक एक चक्राचं भेदन करत 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 अभिमन्यूनं प्रवेश केला. आणि असा प्रवेश करत असताना बाहेर येत असताना ते गुंतला गेला. अरे ज्याला बंदी करणं गरजेचं होतं त्याच्यावरती बाणाचा प्रहार केला. पहिला युद्धाचा नियम मोडला. कुणी मोडला? हा आसारा कौरवांनी मोडला महाराज. म्हणून तर भीमदादांना नियम मोडला होता. कारण कमरेपासून खाली गदा मारायची नव्हती असा नियम ठरला होता. आणि भीमानं गदा मारली होती. दुर्योधनाच्या कुठं मारली होती? मांडीवर मारली होती.
आणि मग बलराम दादा आले, म्हणले हा नियम तर मोडला गेला. भगवंत म्हणले दादा तुम्ही जरा उशिरा आले, तुम्ही तीर्थयात्रेला गेले, तुम्हाला बाकीचं काय माहिती नाही. म्हणे काय झालं? म्हणे असं झालं, म्हणे पहिला नियम असारा या कौरवांनी मोडला. अभिमन्यूला चक्रुआमध्ये गुंतवून याला मारून टाकलं, त्याला बंदी बनवणं गरजेचं होतं. आणि ज्या वेळेला त्याच्यावरती बाणाचा प्रहार होत होता, रक्ताच्या चिळकांड्या त्याच्या शरीरातून उडत होत्या महाराज, सूर्य अस्तमानाच्या दिशेने चालला होता आणि असा आसारा सरकत 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 अभिमन्यू पुढे पुढे जाऊ लागला. आणि पांडवांच्या बाजूने असणारे जे सेवेकरी होते त्यांना म्हणत होता माझा निरोप सांगा, निरोप सांगा. कोणाला निरोप सांगा? पहिला निरोप सांगा माझ्या मामाला. मामा होते महाराज. कोण होते मामा? भगवान गोपाल कृष्ण त्यांचे मामा होते. म्हणे माझा पहिला निरोप सांगा, माझ्या मामाला निरोप सांगा. मामाश्री तुमच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे आणि तुमच्या भाच्यानं असणारा चक्रव्यूहाचं भेदन करण्याचं दिव्य कार्य केलं. तुमचा भाता असण्याचा मला स्वाभिमान आहे. आणखीन माझा निरोप पोहोचवा, कुणापर्यंत पोहोचवा? म्हणे माझी माता आसारी सुभद्रा आणि वडील आसारे अर्जुन यांच्यापर्यंत निरोप पोहोचवा. काय निरोप पोहोचवा? ज्या लेकराला जन्माला घातलं ते लेकरू सर्वसामान्य नाही, त्याला अति भ्यानासारखी आसारी गती त्याला प्राप्त झाली नाही, त्याला वीर गती प्राप्त होते. माझा निरोप आसारा माय पित्यापर्यंत पोहोचवा. आणि आता आवाज खोल चालला होता, रक्त आसारा त्या ठिकाणी सगळ्या शरीरातून वाहत होतं. अरे डोक्यावरती गदेचा प्रहार केला होता, डोक्यावरून वाहणारं रक्त त्याच्या आसाऱ्या चेहऱ्यावरून खाली पडत होतं, ते टिपकत होतं. आणि त्या अभिमन्यूनं शेवट सांगितलं म्हणे एक काम करा, माझा निरोप आसारा माझ्या पत्नीला द्या, उत्तरेला माझा निरोप द्या, जी विराट राजाची आसार कन्या आहे, अरे जी गर्भवती आहे मला माहिती आहे, माझा आसारा त्या ठिकाणी अंश तिच्या उदरामध्ये त्या ठिकाणी वाढतो. अरे डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझा निरोप आसारा माझ्या पत्नीपर्यंत पोहोचवा. काय निरोप पोहोचवा? सांगा तिला जे बाळ तिच्या उदरामध्ये वाढतंय ते बाळ ज्या वेळेला जन्माला येईल त्यावेळेला त्या बाळाला माझी आसार यशोगाथा तिनं वर्णन करून सांगावी, म्हणजे त्या बाळाला कळेल त्याच्या शरीरामध्ये सळसळणारं रक्त एका वीर योद्ध्याचं आहे. असा माझा निरोप द्या. आणि असं अभिमन्यूचा आसार मस्तक खाली पडलं, पण श्वास शिल्लक होते. अरे त्या कर्णानं आणखीन बाणाचा प्रहार केला आणि त्याच्यामध्ये अभिमन्यूचा काय झाला? शेवट झाला महाराज. आणि अशी आसारी उत्तरा गर्भवती आहे, तिच्या उदरामध्ये आसारा तिचं बाळ तर परीक्षिते. आणि त्याही गर्भावरती आसारा ब्रह्मास्त्राचा मारा केला महाराज. कोणी? आश्वस्ताम्यानं मारा केला. अंग पोळू लागलं. तिनं कुणाचा धावा केला नाही, असे 2 हात वरती केले, जगाच्या नायकाचा धावा केला. स्त्री बाके बिहारी रे दूर करो दुख मेरा, श्री बाके बिहारी रे दूर करो दुख मेरा. श्री बाके बिहारी रे दूर करो दुख मेरा. श्री बाके बिहारी रे दूर करो दुख मेरा. शबरी अहिल्या गणिका नारी सबकी तूने पार उतारी, अब हमारी बारी रे दूर करो दुख मेरा. बाके बिहारी रे दूर करो दुख मेरा. राम शरणम त्राहे माम, कृष्ण शरणम त्राहे माम. राम शरणम त्राहे माम, कृष्ण शरणम त्राहे माम. त्राहे माम 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 त्राहे माम. त्राहे माम 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 त्राहे त्राहे माम त्राहे माम त्राहे माम त्राहे त्राहे माम माम त्राहे 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 माम. गोपाल कृष्ण भगवान गोपाल हे रे नाथ
अब हमारी बारी रे, दूर करो दुख मेरा. भगवंतानं तिच्या श्वासाबरोबर प्रवेश केला. फार मोठा आसारा विस्तार आहे. गर्भामधल्या असणाऱ्या बालकाला गर्भामध्ये दर्शन घडलं महाराज. पहिलं दर्शन घडलं होतं कुणाला? शुकदेवांना. आणि आता दुसरं दर्शन आईच्या गर्भामध्ये घडलं ते म्हणजे राजा परीक्षिताला. दाह शांत झाला. पांडवांनी आपली मागणी व्यक्त केली. जगात अनायक त्यांच्या गावाला निघून गेले. राजा परीक्षिती आसाराला अंता मोठा झाला. एक दिवस वनामध्ये गेल्यानंतर त्यांनी चित्र पाहिलं. एक आसारे गोमाता रडत होती आणि एक आसारा काळा पुरुष आसारा एका बैलाला मारत होता. 3 पाय तोडून टाकले होते. राजा परीक्षितानं त्याच्याबरोबर युद्ध केलं, त्याला बांधून टाकलं. कोण होता तो काळा पुरुष? तो म्हणजे प्रत्यक्षामध्ये कली होता. तो बैल म्हणजे प्रत्यक्षामध्ये धर्म होता. 4 पायावर धर्म उभा आहे. तप, शौच, दया आणि सत्य. 3 पाय तोडून काढले होते. सत्य पायावरती तो उभा होता. ती गोमाता म्हणजे त्याची पत्नी होती महाराज. आणि मग कली होता. हे कलीच्या प्रभावानं घडलं होतं. त्या कलीला बांधून टाकलं. राजा परीक्षितानं कलीला ज्या वेळेला बांधलं, कली म्हणणे मी भगवत भक्त आहे, मला राहण्यासाठी स्थान द्या. आणि मग कलीला स्थान दिलं महाराज. कुठं कुठं राहायचं? जिथं जिथं हिंसाचार केला जातो तिथं कलीचं वास्तव्य आहे. जिथं जिथं व्याभिचार केला जातो तिथं कलीचं वास्तव्य आहे. जिथं जिथं दूध खेळलं जातं तिथं सुद्धा कलीचं वास्तव्य आहे महाराज. तिथं सुद्धा कलीचं वास्तव्य आहे. जिथं जिथं चोरी केली जाते तिथं सुद्धा काय आहे? कलीचं वास्तव्य आहे. जिथं जिथं वेश्यागमन केलं जातं तिथं कलीचं वास्तव्य आहे. कली म्हणला सगळ्या जागा तुम्ही मला वाईटच दिल्या हो, एखादी चांगली द्या. आणि मग सोन्यामध्ये दिली महाराज. सोन्यामध्ये कली आहे. कोणत्या सोन्यामध्ये? चांगल्या मार्गानं जर सोनं मिळवलं तर त्याच्यामध्ये भगवंताचं वास्तव्य. आणि वाम मार्गानं जर मिळवलं, जे 2 नंबरनं प्राप्त झालं, त्याच्यामध्ये वास्तव्य कुणाचं? कलीचं वास्तव्य आहे महाराज. आणि असं त्याला स्थान मिळालं. आणि तोच राजा परीक्षिती मृगया करण्यासाठी गेला. तेच असणारा मुकुट जरासंधाचा आपल्या मस्तकावरती टाकला. आणि राजानं चुकून त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मृत सर्प टाकला. त्यांचा असणारा मुलगा त्या ठिकाणी शृंगी कोणत्या राजाला शाप प्राप्त झाला. आणि शाप प्राप्त झालेला राजा गंगेच्या काठावरती आला. सगळ्यांचा त्याग केला. आणि प्रत्यक्षामध्ये शुकदेवजी आले. आणि ते शुकदेवजी आता राजाला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगणार आहे. राजा समोर उभा आहे. शुकदेवजी त्या ठिकाणी आता काय आहे? राजाच्या समोर आता व्यासपीठावरती आहे महाराज. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने. आणि त्या राजा परीक्षितानं शुकदेवांचं काय केलं? पूजन केलं. हरि की कथा सुनने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखो प्रणाम. शुकताल जिनका धाम है, शुकदेव जिनका नाम है, ऐसे व्यास दुलारे को बारंबार प्रणाम आहे. राजा आता हात जोडून उभा राहिला. आणि तो राजा म्हणू लागला, 7 दिवसामध्ये मला मारायचं, काहीतरी मुक्तीचा मार्ग सांगा, काहीतरी मुक्तीचा मार्ग सांगा. आणि मग त्यावेळेला शुकदेवाने सांगितलं, सांगेल मार्ग तुला, पण आज नाही सांगणार. तो केव्हा सांगणार? उद्याच्या कथेमध्ये त्या ठिकाणी सांगणार. असो, आजची कथा आपली या ठिकाणी काय पावते? विराम पावते. 9:30 पर्यंत आपण बरोबर येऊन थांबलेलो आहोत. बरंचसं अंतर आपण त्या ठिकाणी काय केलं? काटलेलं आहे महाराज. उद्याच्या कथेमध्ये भगवान श्यामसुंदराचं प्राकट्य, दशम स्कंदाचा विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत. श्रीमद भागवत फार मोठा आहे महाराज. ते असं 2 आणि 3 दिवसामध्ये पण त्याच्यातलं थोडं थोडं आसारा घेऊन पुढे पुढे जाण्याचा आपला प्रयत्न आहे. पंढरपुरामध्ये सांगितलं होतं बरं, रोज 7 तास कथा होती. सकाळी 4 तास आणि दुपारी 3 तास. अशी 7 दिवस चालली. 49 तास म्हणजे जवळपास 48 ते 50 तास चालली. तरी 3 स्कंद सांगून झाले होते. एवढं आहे. आपल्याला 3 दिवसामध्ये त्यातला थोडा थोडा भाग पाहायचा आहे. उद्या वेळेमध्ये सुरू करण्याचा आपण प्रयत्न करू. उद्या येताना आणखीन श्रोते घेऊन या महाराज. जर कोणी येणार असले तर त्यांना घेऊन या. इथं येण्यासाठी मी अगोदरच सांगितलं, काहीतरी काय लागतं? भाग्य लागतं. पण पहिल्या दिवसाचा विचार जर केला तर आपण बहुसंख्येनं उपस्थित आहात. म्हणून पुनश्च एकदा या व्यासपीठाच्या वतीनं आणि समग्र ढेपे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी काय करतो? अभिवादन करतो. आरती होईल. आणि आरती झाल्यानंतर या परिवाराच्या वतीनं सर्वांसाठी अशी आसारी काय आहे? सुरुची अशी भोजन व्यवस्था आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. लवकरात लवकर आरतीची तयारी करा. मारुत नंदन सुनले मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. हे दुख भंजन मारुती नंदन, हे दुख भंजन मारुती नंदन, सुन लो
पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार राम जी से राम 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 कहियो जी हनुमान राम जी जी हनुमान कहियो जी हनुमान कहियो जी हनुमान कहियो जी हनुमान हे राम जी से जय हो। राम 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 कहियो जी हनुमान राम जी से राम 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 कहियो जी हनुमान आरतीला ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर रामदूत तुलित बलरामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के हे राम जी से राम 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 कहियो जी हनुमान राम जी से राम 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 कहियो जी हनुमान हे गिरिधर तेरी आरती गाओ बाके बिहारी तेरी आरती गाओ हे गिरधर तेरी आरती गाओ बाके बिहारी तेरी आरती गाओ मोर मुकुट तेरे शीश पे सोहे प्यारी बंसी मुनि मन मोहे देख छवि में बलिहरी जाऊं हे गिरिधर तेरी आरती गाओ बाके बिहारी तेरी आरती गाओ चरणों से निकली गंगा प्यारी जिसने सारी दुनिया तारी उन चरणों को शीश नवाऊं हे गिरिधर तेरी आरती गाओ बाके बिहारी तेरी आरती गाओ व्यास दास के नाथ आप हो सुख दुख जीवन प्यारे आप हो देख छवि में बलिहरि जाऊं श्री हरिदास के प्यारे तुम हो सुख दुख मोहन जीवन धन हो उन चरणों को बलि बलि जाऊं रे हे गिरिधर तेरी आरती गाओ बाके बिहारी तेरी आरती गाओ घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजिन भावे वाळीन मने नमा तमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या गुरुं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतिस्वा करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणाते समर्पय अजितं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदर वासुदेव हरि श्रीधर माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जय आनंद की जय 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 श्री राधे जिंबेरेश्वर भगवान ओम नमः पार्वती पते हर हर महादेव